जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये संताजी घोरपडे हे तयार होत. पण मग पुढे त्यांची काय भूमिका होती? त्यावेळची स्ट्रॅटेजी अशी होती, की तुम्हाला सैन्य फक्त थोपवून धरायचं. त्यांच्यावरती अटॅक नाही करायचं. ऐन वेळेला संताजी घोरपडे हा तरुण दमाचा, उमद्या रक्ताचा माणूस होता. तर संताजी घोरपडे हे फ्रंट लाईनला आले कधी? म्हणजे संभाजी महाराजांच्या निधनानंतर? हो. हं. संभाजी महाराजांना संगमेश्वराला जसं अरेस्ट करण्यात आलं, त्यानंतर सगळ्यात मोठा रोल जो होता तो येसूबाई राणी सरकारचा. विरुद्धच्या योगदानाबद्दल पण आम्हाला काहीतरी सांगा. मोगलांच्या विरोधात संताजी घोरपडेंना, धनाजी जाधवांना किंवा इतर सरदारांना त्यांचे रोल ठरवून दिले होते. नमस्कार. आपले स्वागत आहे गप्पांच्या गावात या पॉडकास्टमध्ये. आज आपण स्वराज्य गाथा या सेगमेंटमधलं आपलं दुसरं पुष्प उलगडणार आहोत. ज्यांच्या शौर्याने, त्यांच्या धैर्याने मुघल सल्तनत म्हणा किंवा मुघलांचं सडो की पडो करून ज्यांनी सोडलं होतं, असे महासेनानी संताजी घोरपडे यांच्याविषयी आज आपण बोलणार आहोत. आणि याविषयी आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत इतिहासकार म्हणा, लेखक म्हणा, अमर साळुंखे सर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. चला तर मग आपण त्यांच्याशी संवाद साधूया. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं गप्पांच्या गावात या आमच्या पॉडकास्टमध्ये खूप मनापासून स्वागत करते. आणि सुरुवातीला धन्यवाद देते, की माझ्या ह्या स्वराज्य गाथा या सेगमेंटमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे शिलेदार यांच्याविषयी एक-एक आम्ही शिलेदार घेतो आणि त्यांच्याबद्दल माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्यासाठी तुम्ही हो म्हणालात आणि ऐन वेळेला आलात, त्यामुळे खरंच खूप मनापासून धन्यवाद. सर, संताजी घोरपडे म्हणजे संभाजी महाराजांच्या निधनानंतर असं म्हटलं जातं, की मराठ्यांची जी काही कारकीर्द आहे किंवा जे काही स्वराज्याचा भार होता, तो संताजी घोरपडेंनी सांभाळला. पण त्यांच्याविषयी त्यांचं बालपण, त्यांचं कुटुंब याविषयी आम्हाला सांगाल का? संताजी घोरपडेंबद्दल सांगायचं म्हटलं तर संताजी घोरपडेंचा जन्म जो झालाय, त्या जन्माबद्दल कुठलाही दाखला मिळत नाही तुम्हाला. भाडोनी नावाचं एक गाव आहे, विटा, सांगलीमध्ये. त्या विट्याच्या शेजारी भाडोनी नावाचं एक गाव आहे. त्या गावामध्ये त्यांचा जन्म झालाय. त्यांची जन्मतारीख आढळत नाही. त्यांच्या मृत्यूची तारीख आढळते. बालपण त्यांचं तिकडेच गेलं. त्यांचे वडील शहाजीराजांच्या दिमतीमध्ये होते, ओके. बंगलोरला. कदाचित काही थोडाफार कालखंड त्यांचा तिकडे गेला असावा. परंतु बंगलोरला ते असल्याचे कुठलाही उल्लेख नाही. त्यांचा उल्लेख जेव्हा त्यांनी फौज जॉइन केली, त्याच्यानंतरचे सगळे त्यांचे उल्लेख आढळतात. परंतु त्यांना 2 अशी चांगली व्यक्ती होते. म्हणजे स्वतः त्यांचे वडील, मालोजी बाबा आणि अ, सरसेनापती हंबीरराव मोहिते. हं. या दोघांची संगत लाभली, मार्गदर्शन लाभलं किंवा या दोघांच्या तालमीत ते तयार झाले. आणि बॅक टू बॅक त्यांच्या पाठोपाठ शिवाजी महाराजांचंही मार्गदर्शन म्हणता येईल तुम्हाला किंवा शिवाजी महाराजांच्या सोबतीत एक मोहीम केलेली आहे त्यांनी. त्यामुळे शिवाजी महाराज बोलतात कसे, चालतात कसे, ते त्यांची स्ट्रॅटेजी कशी असते, एकाला व्यूह रचताना ते कसे रचतात, याचे बारकावे जे आहेत ना, ते अगदी कमी वयापासून त्यांना ते जाणता आले. हं. आणि हीच त्यांची म्हणजे अ, या सगळ्या सेनापती म्हणून जडणघडणीसाठी या सगळ्या गोष्टीच त्यांना उपयोगी पडल्या. ओके. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये अ, संताजी घोरपडे हे तयार होत होते, तयार होत होते. असं म्हणायचं. अगदी. पण मग पुढे त्यांची काय भूमिका होती? पुढे जालन्याची एक स्वारी होती. जालन्याची स्वारी ही शिवाजी महाराजांची शेवटची स्वारी मानली जाते. जालन्याच्या स्वारीमध्ये अ, एक 5,000च्या तुकडीचे जे मनसबदार होता मराठ्यांचा. आता हा 5,000 मनसबदारांच्या तुकडीचा जो नेता आहे, याचं तुम्हाला हा जो म्हणेल ते तुम्हाला फॉलो करायचं असतं. त्यावेळची स्ट्रॅटेजी अशी होती, की तुम्हाला सैन्य फक्त थोपवून धरायचंय. त्यांच्यावरती अटॅक नाही करायचंय. ऐन वेळेला संताजी घोरपडे हा तरुण दमाचा, उमद्या रक्ताचा माणूस होता. हं. त्यांनी ऐन वेळेला आपली पिछाट होते किंवा आपले लोक मारले जातात हे लक्षात आल्यावरती त्यांनी अटॅकिंग मोड घेतला. हं, हं. त्यामुळं काय झालं, मुस्लिम सैन्य समोरून ज्या वेगानं घुसलं, त्याच्यामध्ये तो मेन सेनापती मारला गेला आणि त्याच्यामुळे म्हणजे तुमची मूळ स्ट्रॅटेजी आहे जी, ती तुम्ही कधीच तोडायची नसते. हे जे रूल पहिल्या ह्याच्यामध्ये संताजी घोरपडेंनी जो रूल तोडला, याची शिक्षा म्हणून पट्टा किल्ला, विश्रामगड. विश्रामगडावर महाराज होते त्यावेळेला. विश्रामगडावरती त्यांना आणि मानाजी मोरे या दोघांना शिवाजी महाराजांनी शिक्षा दिली, की तुम्ही माझ्या मुजऱ्याला यायचं नाही. ही पहिली शिक्षा होती त्यांना. आणि शिक्षा झाल्यानंतर काही लोकं डिप्रेशनमध्ये जातात किंवा त्याचा चुकीचा अर्थ घेतात. परंतु संताजी घोरपडेंनी त्या शिक्षेची एवढी पॉझिटिव्हली घेतली ती शिक्षा, हं. की त्यांनी शिवाजी महाराज
ज्या गोष्टी सांगतात, जो व्यूह आखतात, हं. तो तिथून पुढं आयुष्यभर इतक्या काटेकोरपणे पाळला, की हं. त्यांची प्रत्येक लढाई बघा. हं. शिवाजी महाराजांच्या प्रत्येक लढाईशी कुठे ना कुठे ती लढाई त्यांची निगडीत असलेली हं. किंवा त्या लढाईचा शॅडो हं. त्यांच्या लढाईमध्ये किंवा त्यांच्या त्या ओव्हरऑल युद्धक्षेत्रावरती कुठेतरी त्यांचा तो प्रभाव, शिवाजी महाराजांचा प्रभाव त्यांच्यावरती दिसतो. तर या अनुषंगाने त्यांची ती जडणघडण होत गेली. संत शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजी महाराजांची एक लढाई आहे. म्हणजे संभाजी महाराजांच्या काळात ज्यावेळेला अ, कावेरीच्या कावेरी नाही म्हणता येणार, तुंगभद्रा नदी जी आहे ती कर्नाटकाची बॉर्डर आहे. हं. हं. या बॉर्डरच्या क्षेत्रामध्ये ज्यावेळेला मुस्लिम सैन्य चालून आलं, हं. त्यावेळेला संताजी घोरपडेंनी आपला जमाव केला आणि त्यांनी त्या सैन्याचा पाडाव केला. ही गोष्ट ज्यावेळेला संभाजी महाराजांना कळाली, त्यावेळेला संभाजी महाराजांनी एक पत्र पाठवलं त्यांना, की तुम्ही तुमचा जमाव केलात आणि आलेल्या शत्रूला परतवून लावलेत. तुमचं अभिनंदन. मी असेच एक त्यांना ते पहिलं पत्र पाठवले. म्हणजे सुरुवात कशी होती, की त्यावेळेला संताजी घोरपडे हे काय, जसं नंतरच्या राजाराम महाराजांच्या कालखंडात जसं मोठं व्यक्तिमत्व होतं, हे सुरुवातीला होतं असं काही नाही. कारण त्यावेळेला त्यांचे वडील होते, हंबीरराव मोहिते होते. कोणाच्या ना कोणाच्या ते अंडर लढत होते. त्यामुळे त्यांच्या पराक्रमाला किंवा त्यांना स्वतःला फ्रंटलाईनला यायला तेवढा वाव नव्हता. पण ही त्यांची जडणघडण होती असं म्हणता येईल आपल्याला. हं. पण मग नेमकं संताजी घोरपडे हे फ्रंटलाईनला आले कधी? म्हणजे संभाजी महाराजांच्या निधनानंतर? हो. हं. संभाजी महाराजांना संगमेश्वराला जसं हं. अरेस्ट करण्यात आलं, हं. त्यानंतर सगळ्यात मोठा रोल जो होता तो येसूबाई राणी सरकारचा होता. जी. हा रोल किंवा त्यांचा हा जो डिसिजन होता, की स्वतःच्या मुलाला गादीवरती न बसवता, तिथं त्यांनी जे छत्रपती राजाराम महाराजांना गादीवर बसण्याचा निर्णय घेतला. हं. हा खरोखर मराठ्यांच्या कारकिर्दीमध्ये हं. हा अफाट बुद्धी शैलीचा जो हे म्हणू शकतो आपण, हं. उच्चांक म्हणू शकतो. त्या तोडीचा तो निर्णय होता आणि या निर्णयानेच पुढं मराठा साम्राज्य राखलं. कारण स्वतःचा मुलगा लहान असताना त्यांना तो काही करून स्वतःच्या बळाचा वापर करून त्यांना तो गादीवरती बसवता आला असता. हं. परंतु त्यांनी स्वतःचा किंवा स्वतःचा स्वार्थ न बघता त्यांनी स्वराज्याचा हित जपलं हं. आणि राजाराम महाराजांना गादीवरती बसवलं. आणि राजाराम महाराजांना गादीवर बसवल्यानंतर आता एकाच वेळेला जर औरंगजेबाची धाड आली, रायगडावरती जर अटॅक झाला औरंगजेबाचा, तर एकाच वेळेला घरातले सगळे औरंगजेबाच्या हाती पडू नयेत आणि एकाच वेळेला स्वराज्यावरती घाला घातल्यावरती तो स्वराज्य मोडून कोसळू नये. म्हणून त्यांनी निर्णय घेतला, की राजाराम महाराजांनी इथून दूर जिंजीवरती जावं. जिंजीचा प्लॅन हा अगोदर 1677च्या दरम्यान शिवाजी महाराजांनी 76-77च्या दरम्यान जिंजी जिंकला होता. हं. आणि जिंजी ही स्वराज्याची राजधानी असावी हे त्यावेळेला शिवाजी महाराजांनी ठरवलेलं होतं. आणि तोच प्लॅन पुढे येसूबाई साहजिक आता त्यांच्या मोठ्या सुनबाई आहेत. म्हटल्यावर हे त्यांच्या बोलण्यातून किंवा वागण्यातून कुठल्या ना कुठल्या अनुषंगानं ते त्यांनी ऐकलेलं असणार आहे. हं. आणि हेच पुढं येसूबाई राणी सरकारने शिवाजी महाराजांचं धोरण काय होतं, तेच धोरण पुढं कंटिन्यू करण्यासाठी राजाराम महाराजांनी इथून तुम्ही चंदीच जावे. चंदी म्हणजे त्यावेळेला मराठी साधनामध्ये जिंजीला चंदी म्हणत. ओके. मग तुम्ही चंदीच जा आणि चंदीला जाऊन तिथून राज्यकारभार सांभ तुम्ही सांभाळा आणि योग्य वेळ ज्यावेळेला मिळेल, त्यावेळेला आम्हाला इकडून सोडून घेऊन जा. असा त्यांना तो सल्ला दिला आणि त्याच्यानंतर काही ठराविक लोक त्यांच्या दिमतीला दिले आणि रायगडच्या वेढ्यातून ते वाघ दरवाजाने खाली उतरले. वाघ दरवाजाने ते पुढे प्रतापगडला गेले. प्रतापगडला एक मोठी लढाई झाली. तिथून ते वासोट्याला गेले. वासोट्यावरून सज्जनगडला गेले. हं. सज्जनगड हा किल्ला नंतर सज्जनगड म्हणून तो ओळखला जातो. पहिला तो किल्ला साताऱ्याचा किल्ला म्हणून ओळखला जात होता. तिथून ते अ, अजिंक्यताऱ्यावर गेले. अजिंक्यताऱ्यावरून पुढे अ, पन्हाळ्याला गेले हं. आणि पन्हाळ्यावरून अ, एक मोठा उत्सव साजरा झाला. त्या उत्सवानंतर रात्रीच्या वेळेला ते दक्षिणेकडे निघून गेले. आता दक्षिणेकडे निघून जाताना त्यांची सेफ्टी खूप गरजेची आहे. त्यावेळेला हे तिघेही भाऊ संताजी घोरपडे, बहिर्जी घोरपडे आणि छोटा त्यांचा एक भाऊ होता, मालोजी घोरपडे. हे तिघेही त्या कामाला आले बरं का. ओके. संताजी घोरपडेंनी राजाराम महाराजांच्या वरती कुठलंही संकट येऊ नये म्हणून चारी बाजूंनी लक्ष ठेवलं होतं. म्हणजे जिथं-जिथं त्यांना संकटं येतील, तिथं अचानक हल्ला करायचा आणि औरंगजेबाचं सैन्य जे राजाराम महाराजांच्या मागावर आहे, त्यांना कुठेतरी रोखून धरण्याचा एक रोल त्यांनी पार पाडला. बहिर्जी घोरपडेंनी अगदी
पन्हाळ्यापासून किंवा रायगडापासून जिंजीपर्यंत जाईपर्यंत त्यांची साथ निभावली. ओके. एक वेळ अशी होती की नदीला पूर आलाय आणि त्या पुरातून राजाराम महाराज यायला पोहे नाहीत. साधारण 16-17 वर्षाचे आहेत अच्छा. ते. मग त्या छोट्या राजाराम महाराजांना खांद्यावरती घेऊन त्यांनी ती नदी पार केलेली आहे. आणि त्यातही ज्यावेळेला एका बेटावरती तुंगभद्रेच्या एका बेटावरती ज्यावेळेला त्यांच्यावरती हल्ला झाला, त्यावेळेला या तिघा भावांपैकी एक जो छोटा होता, राजाराम महाराजांच्या साधारण त्या वयाचा होता तो. हं. तर हा छोटा भाऊ इतका क्रांतिकारी निघाला, की याने राजाराम महाराजांची कपडे अंगावर चढवली, त्यांचं पागोट अंगावर चढवलं, तलवार घेतली आणि तो स्वतः शत्रूला सामोरं गेला. अरे बापरे! हे माहिती नव्हतं. छानच. आणि हा शत्रूला सामोरं गेल्यामुळं राजाराम महाराजांना तिथून निसटता आलं. आता एवढं 17 वर्षाचा तो मुलगा, आयुष्याचे कुठलेच रंग बघितले नाहीत त्यांनी. आणि इतक्या कमी वयात तो छोटा मुलगा मालोजी घोरपडे त्यांनी शत्रूला सामोरे गेले. शत्रूने मारून टाकलं त्यांना. नंतर जी चेन्नम्मा राणी होती, ह्या चेन्नम्मा राणीने त्यांचा मृतदेह मिळवला आणि चेन्नम्मा राणीचं जे शाही दफनभूमी आहे, त्या दफनभूमीमध्ये त्याचं अतिशय आदराने त्याचं दफन केलं. शेवटचे जे त्यांच्यावरती अंत्यसंस्कार आहेत, ते त्यांनी केले. आजही त्यांची समाधी सागरचा किल्ला नावाचा एक किल्ला आहे. तिकडे अ, पूर्व कर्नाटकाच्या बाजूला, पश्चिम कर्नाटकाच्या बाजूला सॉरी. म्हणजे चेन्नम्मा राणीच्या राजधानीपासून पुढे एक 20 किलोमीटर असेल. तर तिथंही आज त्यांची समाधी आहे. आजही त्यांची समाधी कोणाला माहीत नाही. म्हणजे त्या माणसाला माहीत होतं, की आज जर मी मेलो तर मला उद्या भविष्यात कोणीही ओळखणार नाही किंवा माझं काहीच अस्तित्व राहणार नाही. तरी तो मृत्यूला सामोरा गेला. ही घोरपड्यांची जी परंपरा होती, म्हणजे वडील संभाजी महाराजांना वाचवताना गेले, छोटा भाऊ राजाराम महाराजांना वाचवताना गेला. ही जी परंपरा होती किंवा रक्तामध्ये जी लॉयलपणा जो म्हणतात, हा कदाचित म्हणजे त्यांच्या रक्तामध्येच होता आणि तो क्षणोक्षणी पावलोपावली दिसला. म्हणजे हे तिन्ही भाऊ जे होते प्रचंड लॉयल होते आणि शेवटपर्यंत स्वराज्याशी एकनिष्ठ राहिले. हं. राजाराम महाराजांना ज्यावेळेला कैदीच्या राणीच्या राज्यातून जायचं होतं, ही घटना ज्यावेळेला औरंगजेबाला माहीत पडली, त्यावेळेला औरंगजेबाने त्या राणीवरती त्यांच्या सरदाराकरवी हल्ला केला. आता राजाराम महाराजांना त्या राणीने मदत केली म्हटल्यावरती राणीला मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे. बरोबर. मग त्यावेळेला सगळ्यात पुढे जो सरसावणारा माणूस होता तो संताजी घोरपडे. संताजी घोरपडेने त्वरित त्या मोगलांवरती आक्रमण केलं, त्यांचा निःपात केला, बिमोड केला आणि राणीचं राज्य सुरक्षित करून संताजी घोरपडे परत निघून गेले. तर त्या दरम्यान एक लढाई झाली. त्या लढाईमध्ये एक सरदार असा होता, तिघेजण सरदार होते. एक सरजान खान होता, फुल्ला खान होता आणि एक तिसरा खान होता. तर तहूर खान. तर याच्यामधला जो तहूर खान होता, हा जखमी झाला. त्याला काही सुचेना. लुत्फुल्ला खान पळून गेला. सरजा खान सुद्धा पळून गेला. तर तिथं ती प्रचंड मोठी लढाई झाली होती. या लढाईमध्ये बघा संताजी घोरपडेचा जो पराक्रम होता, संताजी घोरपडेचं एवढं इम्प्रेशन होतं शत्रूच्या मनावरती, एवढी धडकी होती, की तो जो त्यांचा घायल झालेला सेनापती होता, त्याने स्वतःला चिखलामध्ये माखवून घेतलं आणि जो मृतदेहांचा ढीग पडलाय, त्या ढिगामध्ये स्वतः तो झोपून गेला. स्वतःमध्ये त्या ढिगामध्ये त्याने स्वतःला लपवून घेतलं आणि स्वतःचं वाचाव केला. वाचवलं. अन्यथा संताजी घोरपडेंच्या हातातून तो वाचला नसता. तिथंच त्याला मृत्युमुखी पडावं लागलं असतं. ही संताजी घोरपडेंची भीती होती. म्हणजे संताजी घोरपडेंचं विजय हं. हा त्यांनी लढाई लढण्याच्या अगोदरच शत्रूच्या मनावरती त्यांचं जे दडपण होतं ना, ह्या दडपणामध्ये त्यांचा जय लपलेला होता. अगदीच. अगदी. की हा माणूस किती परफेक्ट आहे. हा आला की एकतर तुम्हाला मारावं लागणार आहे, हारावं लागणार आहे, नाहीतर प्रचंड मानहानी करून तुम्हाला माघार घ्यावी लागणार आहे. हे एक तत्वच होतं. संताजी घोरपड्यांच्या अगेन्स्ट मुघलांचे 12 सेनापती लढलेत. हो. बापरे! आणि या 12च्या 12 सेनापतींना संताजी घोरपड्यांनी लोळवलंय, इन्क्लुडिंग औरंगजेब. अरे बाप! हं. औरंगजेबावरती जो हल्ला झाला होता संताजी घोरपडेंचा, त्याच्यावरती पुढे बोलूच आपण. त्या लढ्यात सुद्धा संताजी घोरपडेंचा विजय झालेला आहे. 12 सेनापती आजपर्यंत इतिहासाच्या भूमीवरती हं. आपल्या 6 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये लोळवलेला एकही सेनापती तुम्हाला आढळणार नाही. तो एकमेव सेनापती म्हणजे संताजी घोरपडे. बाप! ही संताजी घोरपडेंची खासियत आहे. येस, येस.
पण मग आपल्याला असं म्हणायला हरकत नाही, की संताजी घोरपडेंची खरी कारकीर्द ही राजाराम महाराजांच्या हयातीतच सुरू अगदी, झाली. अगदी, अगदी. मग मुघलां विरुद्धच्या योगदानाबद्दल पण आम्हाला काहीतरी सांगा. मोगलांच्या विरोधात संताजी घोरपडेंना, धनाजी जाधवांना किंवा इतर सरदारांना त्यांचे रोल ठरवून दिले होते. हे रोल ठरवणारे कोण होते? राजाराम महाराज. जे आजकाल आपण म्हणतो, की मुघलांनंतर मुघलांच्या अगेन्स्ट लढणारे संताजी घोरपडे होते किंवा धनाजी जाधवराव होते. ठीक आहे, त्यांनी त्यांचा तो रोल निभावला, त्यात कसलाही डाऊट नाही. निस्संदेह त्यांनी स्वतःचं काम केलेलं आहे. परंतु याच्या मागची जी स्ट्रॅटेजी किंवा कोणी कसं लढायचं, कोणी कोणाला कुठे सामोरं जायचं, ह्याचे सगळे जे निर्णय होते, हे सगळे निर्णय राजाराम महाराजांच्या हातात होते. राजा सांगत असतो, तुम्ही कसं लढायचं? ज्यावेळेला मला मदत लागेल, मी जिंजीमध्ये थांबणार आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये तुमची भूमिका काय असली पाहिजे, हे राजाराम महाराजांनी ठरवून दिलं होतं. संताजी आणि धनाजी या दोघांनी धावत्या लढाया करायच्या. संताजी घोरपडेंनी त्यांचा जो रोल होता, महाराष्ट्रामध्ये तो पार पाडलाच त्यांनी. पण ज्यावेळेला जिंजीला वेढा पडला, त्यावेळेला महाराज साहेबांनी म्हणजे राजाराम महाराजांनी संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांना बोलावून घेतलं, की आता जिंजीला वेढा पडलाय. केवळ हातात असलेल्या सैन्याच्या जोरावरती मी मुघलांना परास्त करू शकत नाही. कारण मुघलांचा जोर एवढा होता. जुल्फिकार खानाचा वडील आसद खान आणि शहजादा कामबक्ष हे तिघे जिंजीला वेढा देऊन होते. यांच्या तावडीतून राजाराम महाराजांची सुटका होणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी या दोन्ही सेनापतींना दक्षिणेत बोलावून घेतलं. दक्षिणेत बोलावल्यानंतर पहिला जो तडाखा पडला मुघलांच्या वरती, जो पहिला अटॅक जो केला, तो धनाजी जाधवांनी केला. धनाजी जाधवांच्या तडाख्यामध्ये मुघलांचा पहिला सेनापती जो इस्माईल खान मखा होता, हा त्यांच्या हातात सापडला. त्यांनी त्याला पकडलं आणि जिंजीच्या किल्ल्यात घेऊन गेले. आता धनाजींनी मोठा पराक्रम केला, मग संताजी मागे राहत नाहीत. संताजींनी सुद्धा एक दुसरा सेनापती पकडला आणि ते सुद्धा त्यांना घेऊन जिंजीच्या किल्ल्यामध्ये गेले. आता दोन्ही सेनापतींनी दोन मोठे मोठे मुघलांचे सेनापती पकडलेत आणि ते जिंजीच्या किल्ल्यामध्ये घेऊन आलेत. मग मराठ्यांचा जो कॉन्फिडन्स होता तो द्विगुणित झाला बळावला. येस. आणि खूप मोठा उत्सव साजरा झाला जिंजीच्या किल्ल्यामध्ये. या उत्सवाचं प्रतीक म्हणून आज जिंजीच्या किल्ल्यामध्ये एक मंदिर आहे, रंगनाथाचं एक मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये राजाराम महाराज हत्तीवर बसलेत आणि त्यांचा हत्तीवरती बसलेलं एक शिल्प तिथं साकारलं गेले. आजही ते शिल्प त्या मंदिरामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर याच्यानंतर संताजी घोरपडेंचा रोल काय होता, की जिंजीच्या असं म्हणतात जी रसद येईल मोगलांची, ही रसद तोडण्याचा त्यांचा मुख्य त्यांच्याकडे ती जबाबदारी देण्यात आली होती. आता कांचीपुरमला ही रसद होती. कांचीपुरमवरून रसद येते हे संताजी घोरपडेंना माहीत झालं. त्या रसदेवरती हल्ला करण्यासाठी संताजी घोरपडे येत आहेत ही शत्रूला बातमी लागल्या लागल्या कांचीपुरमचा जो तो सरदार होता, तो कांचीपुरमच्या मंदिरात लपला. कारण त्यांना माहित होतं, की संताजी घोरपडेंनी जर आपल्यावर हल्ला केला तर आपल्याला कोणीही वाचवू शकत नाही. एकच मार्ग आहे, की आपण मंदिरामध्ये लपावं. मंदिरावरती संताजी हा धर्मप्रिय आहे, तो काही मंदिरावरती हल्ला करणार नाही. त्यामुळे त्याचा तो जीव वाचला तिथे आणि संताजी घोरपडे फक्त रसद घेऊन परत गेले. हा जिंजीच्या ह्याच्यातला तो जो दक्षिणेमध्ये पहिल्यांदा जे संताजी घोरपडे आले त्यावेळेचा हा त्यांचा पराक्रम. त्याच्यानंतर ज्या वेळेला जिंजीचा वेढा उठला किंवा जिंजीच्या वेढ्यामध्ये मोगलांनी आक्रमण केल्यानंतर आतून राजाराम महाराज आणि बाहेरून हे दोन सेनापती, याच्यामुळे दोघांच्या कचाट्यात हे अडकले गेले मोगल. आता ज्या वेळेला तुम्ही वेड्यामध्ये असता म्हणजे राजाराम महाराज वेड्यात आहेत आणि बाहेर हे दोन सेनापती आहेत, या वेळेला राजाराम महाराजांनी मोगलांना खरं तर रिक्वेस्ट करायला पाहिजे, की मला सोडा किंवा या वेड्यातून माझी सुटका करा, तुम्ही वेढा सोडून निघून जा. त्याच्या विरुद्ध या दोन सेनापतींचा जोर एवढा होता, की मोगलांना राजाराम महाराजांकडे रिक्वेस्ट करायला लागली, की आम्हाला इथून परत जाऊ दे, आम्हाला आमच्या तळावरती. हे जगातल्या कुठल्या युद्ध क्षेत्रावरती होत नाही. म्हणजे आतून राजाराम महाराज आणि बाहेरून धनाजी आणि संताजी या दोघांच्या वेड्यामध्ये शत्रू अडकला. आता या वेड्याची हकीकत जर तुम्ही बघाल किंवा ते वाचणं, तो खरं तर खूप मोठा पार्ट आहे.
याच्यामध्ये त्यांना त्यांना रसद मारली एकतर शत्रूची आपल्याच लोकांनी. खाय प्यायचे त्यांचं अवघड होऊन गेलं. बरं आता माघार घ्यावी तर आपल्याजवळ खूप किमती सामान आहे, तोफा आहेत, बाजारबुणगी आहेत. बाजारबुणगी तर बऱ्यापैकी नष्ट झाले होते. तोफा होत्या. ह्या तोफा टाकून कसं जायचं? तोफा टाकून गेलं. अवजड सामान आहे ना ते. सहजरित्या घेऊन जाता येत नाही. हं. तर या तोफा घेऊन जायच्या कशा म्हणून तोफामध्ये त्यांनी खिळे ठोकले. त्याच्यामध्ये सपाटून दारू भरली आणि ते उडवून दिलं. आता याच्यातच थोडं विषयांतर म्हणून सांगतो. हा जो तोफखाना त्यांनी नष्ट केला स्वतःचाच. याचाच पुढे औरंगजेबाने या बाप लेकाकडून म्हणजे असद खान हं. आणि जुल्फिकार खान हं. याच्याकडून तो तोफखान्याची रक्कम वसूल करून घेतली. ओके. अ, मोगल दरबारची बातमीपत्रामध्ये एक पत्र आहे किंवा एक नोंद अशी आहे, की जिंजीच्या वेड्यामध्ये हे जे त्यांनी कृत्य केलं होतं, म्हणजे स्वतःचाच तोफखाना जो उडवून दिला होता, हं. ह्याची रक्कम ही बाप लेकांकडून औरंगजेबाने वसूल केली. आता इथून त्यांनी माघार घेतली. परंतु माघार घेतली कशी? अतिशय दुर्बल झालेत ते. दोन्ही बाजूला गिधाडं जशी आपल्या सावजावरती टपलेली असतात, अशी दोन्ही बाजूने एकीकडे धनाजी, एकीकडे संताजी. संताजी. दोन्हीकडून यांची सैन्य चाललीत आणि मधून मुघलांचं सैन्य चाललं. अचानक हल्ला करतायत. मध्येच काहीतरी हे थांबले की कुठेतरी बॉम्बस्फोट करायचा किंवा त्यांच्यावर हल्ला करायचा. उगाचच त्यांना त्रास द्यायचा हे उद्योग चालू आहे त्यांचे. आता यांच्याजवळ राहिलं तर काही नाही, पण ह्यांचं जे मनोबल आहे ते कच्ची करायचं. खच्ची करायचं. तिसऱ्या दिवशी ज्यावेळेला हे मोगल त्यांच्या तळावर गेले, त्यावेळेला धनाजी आणि संताजींनी यांची अशी अवस्था करून ठेवली होती, की एखाद्या प्रवासामध्ये किंवा एखाद्या युद्ध क्षेत्रावरती आपण आपले भाऊ-बंध असतील किंवा आपले प्रियजन असतील, यांची काळजी घेतो. मुघलांची अशी अवस्था होती, की हे एकमेकाला ओळखणारी माणसं एकमेकाला ओळख सुद्धा देत नव्हती, की माझंच हाल कुत्रं खात नाही. मी त्याला ओळख देऊन करू काय? करू. म्हणजे एवढे निराश झाले होते ते. आणि ही खाफीखानाची नोंद आहे. जो औरंगजेबाचा इतिहासकार आहे, त्याची नोंद आहे, की मोगल एवढे डिप्रेशनमध्ये गेले होते किंवा एवढे नाराज होते. त्यांना काही सुचत नव्हतं. सडो की पडो कसं. सळो की पळो करून सोडलं होतं, की हे स्वतःच्या नातेवाईकांना सुद्धा ओळखायचे बंद झाले होते. आणि तिथं सुद्धा त्यांना रसद मिळेना. त्या तळावरती गेल्यावरती कसा तरी त्यांचा जीव भाण्यात पडला. त्यात राजाराम महाराजांनी यांच्यामध्ये एक अफवा पसरवली होती, की औरंगजेब मेला. औरंगजेब मेला म्हटल्यानंतर यांच्यामध्ये जी दुफळी माजली होती, याचं वर्णन काय करावं? शहजादा यांच्या हातून गेला. जे शहजादा एक दिवस रात्री तो शहजादा उठला, बायका पोरं गोळा केली आणि हा जिंजीच्या किल्ल्यामध्ये जायला निघाला. अचानक जुल्फिकार खानाला आणि त्याच्या बापाला खबर लागली, की हा आतमध्ये जाणार आहे. ह्याने रातोरात त्याला पकडलं, गिरफ्तार केलं आणि एक शहजादा असून त्याला अनवाणी फरफटत नाही आणि कैदेत टाकलं. लोकांमध्ये गोंधळ होऊ नये म्हणून शहजाद्याच्या संरक्षणासाठी आम्ही हे करतोय, अशी अफवा उठलवली किंवा असं लोकांना सांगण्यात आलं. पण हे सगळं धनाजी, संताजी आणि राजाराम महाराजांच्या पराक्रमामुळे झालं. ऑफ कोर्स. हे विसरता येणार स्ट्रॅटेजी त्यांची होती. स्ट्रॅटेजी त्यांची होती. नक्की. राजाराम महाराजांनी अफवा पसरवली, औरंगजेब मेला. हं. सगळेच खचले. हो. एकीकडे शहजाद्याला सांगितलं, की आता तुझ्यामध्ये वारसा युद्ध होणार आहे. या वारसा युद्धामध्ये मी तुझी बाजू घेतो. तुला दिल्लीच्या तख्तावरती बसाईल. दुसरीकडे जुल्फिकार खानाला सांगितलं, की आज न उद्या हा औरंगजेब आता मरणाच्या दारावर टेकलाय. अल्मोस्ट मेलाच आहे तो. आता थकलाय तो म्हणजे मरणारच आहे येत्या काही वर्षामध्ये. तुझं काय? हे शहजादे आपसमध्ये लढतील, मरतील. तुझं काय? तुला दक्षिणेची सुभेदारी देतो किंवा इथला नवाब बनवतो. तू माझ्या बाजूने राहा. आणि या स्ट्रॅटेजीमुळे 9 वर्ष जुल्फिकार खान जिंजीच्या वेढ्याच्या बाहेर बसून राहिला, खोळंबून राहिला. त्याला जिंजीचा किल्ला जिंकता आला नाही. नाही. आणि ही राजाराम महाराजांची खूप मोठी गोष्ट आहे. स्ट्रॅटेजी म्हणता येईल किंवा राजकारण. हं. राजकारणाच्या पटलावरती राजाराम महाराजांसारखा राजा मराठ्यांच्या इतिहासामध्ये झाला नाही असं म्हणावं लागेल तुम्हाला. कारण नुसत्या बुद्धीच्या जोरावरती एखादा किल्ला 9 वर्ष लढत ठेवणे. रायगड सुद्धा आपल्या अतिशय कमी वेळामध्ये पडलाय. एवढा मोठा किल्ला असताना. ब्रिटिशांनी रायगडाचं वर्णन केलंय, की या किल्ल्यावरती जर पुरेशी रसद असेल, तर हा किल्ला अख्ख्या जगाशी अविरोध भांडू शकतो. बापरे! तो किल्ला जर पडतो, तर जिंजीचा किल्ला काय गोष्ट होती त्यांच्यासाठी? बरोबर. काहीच नव्हतं. तरी सुद्धा राजाराम महाराजांच्या बुद्धीच्या जोरावर
आणि धनाजी संताजीच्या जोडगोळीच्या नेम पाठबळावर राजाराम महाराजांनी 9 वर्ष तो किल्ला लढवून ठेवला. हे या 2 सेनापतींचं यश म्हणावं लागेल आणि राजाराम महाराजांचं यश. यश म्हणावं लागेल आपल्याला. अगदीच, अगदीच. सर दोडेरीची लढाई त्याच्याबद्दल पण आम्हाला सांगा. कारण ती महाराजांच्या संताजी घोरपडेंच्या कारकिर्दीचा मोठा भाग ठरलेली आहे. त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. संताजी घोरपडेंच्या पराक्रमाचा उच्चांक हं. म्हणून जी ओळखली जाते ती दोड्डेरीची लढाई. दोडेरीची लढाई. येस. दोड्डेरीची लढाई ही दुसऱ्यांदा ज्यावेळेला संताजी घोरपडे जिंजीच्या दिशेने निघाले, हं. त्यावेळेला अडोनीचा जो किल्लेदार आहे हं. कासिम खान, हं. तो कासिम खान मोगलांचा जो औरंगजेबाचा जो नातेवाईक आहे, त्या नातेवाईक हा कासिम खान यांनी दोघांनी मिळून संताजीचा पराभव करावा अशी औरंगजेबाची आज्ञा होती. संताजी घोरपडे दक्षिणेकडे जाणार आहे हे ज्यावेळेला यांना माहीत झालं, त्यावेळेला हे दोन्ही सरदार दक्षिणेकडे निघाले. यांचा मुक्काम जिथं पडला होता ना, तो या लढाया खरं तर ह्या लागोपाठच्या 3 लढाया आहेत. पहिली संताजी घोरपडे आणि या लोकांची 3 लढाया झाल्या. पहिली चित्रदुर्गाला झाली, दुसरी दोड्डेरीला झाली आणि तिसरी बसवपट्टणमला झाली. 3 लढाया झाल्या. ह्यातली जी दोड्डेरीची लढाई झाली त्यापूर्वीचा एक छोटासा वृत्तांत सांगतो तुम्हाला मी, की हा अडोनीचा किल्लेदार जो होता कासिम खान, हा बादशाहच्या नातेवाईकाला खुश करण्यासाठी म्हणून त्याने अडोनीच्या किल्ल्यातनं खूप मौल्यवान साहित्य आणले होते. काही चिनी भांडी होती अच्छा. किंवा तंबू होते मौल्यवान. त्यावेळेला ह्या गोष्टींचं खूप महत्व होतं. होतं. हो. तर त्या गोष्टी आणल्या होत्या. आणि त्या पेशकश खाना नावाचं त्यांचं एक ठिकाण असतं. म्हणजे एखादं गिफ्ट तुम्हाला द्यायचं असेल तर त्याच्यासाठी एक पेशकश खाना असतो. तर यांचे 3 तंबू होते. 2 तंबू होते. एक पेशकश खाना होता आणि एक जिथं त्याची स्वतःची छावणी होती. तर या छावणीपासून अगदी साधारण 2-4 किलोमीटरच्या अंतरावरती संताजी घोरपडेंची छावणी होती. संताजी घोरपडे लगेच अटॅक करतील असा यांना काही अंदाज नव्हता. आता ज्यावेळेला त्यांना कळालं की पेशकश खाना खूप मौल्यवान आहे आणि हे लोक सुद्धा आपल्यावरती हल्ला करायला आलेत, त्यावेळेला संताजी घोरपडेंनी आपल्या तुकडीचे 3 भाग केले. साधारण 15-20 हजाराचं सैन्य होतं त्यांच्याकडे. साधारण एक 5-5.5 हजाराच्या सैन्याच्या अशा 3 तुकड्या केल्या त्यांनी. एक तुकडी राखीव म्हणून ठेवली, दुसऱ्या तुकडीने पेशकश खाण्यावरती हल्ला केला आणि तिसऱ्या तुकडीमध्ये संताजी घोरपडे स्वतः थांबले. पेशकश खाण्यावरती जो हल्ला झाला तो पेशकश खाना लुटून फस्त केला संताजी घोरपडे. सगळं जे काय मौल्यवान होतं ते घेऊन गेले आणि आता जे नेता येत नाही ते जाळून फस्त केलं आणि जिथं जगली वाचली जी माणसं होती ना ही पळून गेली. अर्थात हा संताजी घोरपडेंच्या स्ट्रॅटेजीचाच भाग होता की ह्या माणसाने पळून जावं जिथं तो कासिम खान राहिलाय. कळलं पाहिजे ते. हा, त्या कासिम खानाला हे कळायला पाहिजे की संताजींनी छावणी लुटली. कासिम खानाला हे मध्यरात्री कळालं, जे साधारण 4-5च्या दरम्यान, अगदी पहाटे, भल्या पहाटे कळायला तो स्वतः सज्ज झाला. जे पाहुणे आहेत म्हणजे जो औरंगजेबाचा नातेवाईक आहे त्याला काय त्यांनी हे झोपेतून हे केलं नाही. संताजी घोरपडेवरती मी हल्ला करून त्याला नामोहरण करणार म्हणून हा तिथून निघाला. तिथून निघाल्यावरती एक थोडं अंतर गेल्यानंतर जो गोंधळ आहे त्या गोंधळाने हे बाकीचे जागे झाले. आता यांना वाटलं की कासिम खानानं जर संताजी घोरपडेचा बिमोड केला तर आपल्याला क्रेडिटच नाही. बरोबर. हे पण उठले आणि यांनी त्यांच्या पाठोपाठ धावायला सुरुवात केली. तोवर संताजी घोरपडे जिथं उभे होते या पेशकश खाण्याच्याच सराउंडिंग, पेशकश खाण्याच्या तुकडीने ते सगळं लुटलं आणि ते सेफ जागेवरती जाऊन थांबले. संताजी घोरपडेंनी ह्यांच्या तळावर हल्ला केला डायरेक्ट आणि ह्यांना लढायला भाग पाडलं आणि हे निघून गेले. काढता पाय घेतला. यांना वाटलं की ज्या संताजीला एवढे लोक भारतभरातले मोठमोठे सेनानी घाबरतात तो संताजी हाच का जो काढता पाय घेतोय. संताजी पळाला आणि एका पर्टिक्युलर ठिकाणी जाऊन थांबला. तिथं फ्रेश 5,000 लोक यांचे बसले होते. जसं कासिम खान आणि त्याची बाकी फौज आली तसं यांनी म्हटलं आता यांना ताब्यात घ्या. मग आता याने उलट्या बाजूने पळायला सुरुवात केली. रात्र झाली. रात्रीमध्ये लिटरली यांच्याजवळ आता खायला सामान राहिलं नाही, अन्नधान्य नाही, दारुगोळा नाही,
दाणागोटा काहीच राहिले नाही यांच्याकडे. अख्खी रात्र घोड्यावरून आणि हत्तीवरती जागून काढली यांनी. त्याच्यातल्या एका सरदाराचा मुलगा, तो हत्तीवरनं खाली पडला हं. आणि 3 दिवस तो बेपत्ता होता. अरे! 3ऱ्या-4थ्या दिवशी तो गोटामध्ये आला. काही सरदार मेले नामवंत. त्यांची प्रेतं सुद्धा शोधता आली नाही त्यांना. अरे बाप! म्हणजे मराठ्यांचा दरारा एवढा होता, की त्यांना त्यांची ती प्रेतं सुद्धा शोधता आली नाहीत. संताजीची भीती एवढी होती, की जावं आणि संताजीचा सामना करावा कसा आपण? गेलो आणि आपल्यालाच पकडलं तर? त्यामुळे कोणी जायला धजावेनाच. हं. मग तिथून त्यांनी दोड्डेरीकडं, जो बाजूचा छोटा एक गाव आहे दोड्डेरी. अतिशय छोटं गाव आहे. म्हणजे हार्डली 500 माणसं राहतील त्या गडीमध्ये. त्या गडीकडे ह्यांनी कूच केली. त्या गडीकडे गेले तर जेव्हा ती गडी सुद्धा मोगलांच्या हातातच. मोगलांचा जो त्या गडीचा जो हे आहे, किल्लेदार आहे. त्या किल्लेदाराला जेव्हा माहीत पडलं, की हे लोकं आपल्याकडे येतायत आणि ह्यांच्या पाठोपाठ संताजी आहे. संताजी आहे म्हटल्याबरोबर त्याने पहिला दरवाजा लावून घेतला. गडीचा दरवाजाच बंद केला आणि ते योग्य सुद्धा होतं. कारण आतमध्ये हार्डली 500 लोकांची राहण्या-खाण्याची सोय. त्यात हे 10-15 हजार आले तर ह्यांना ठेवायचं कुठं? बरोबर. अगदी बरोबर. त्यांनी दरवाजे बंद केले. मग यांनी काय केलं, दोड्डेरीच्या पायथ्याला म्हणजे अ, जी तटबुरुज असतील, गडीच आहे ती. गडीच्या बाजूलाच ह्यांनी छावण्या टाकल्या, तिथेच थांबले हे. आता इकडून संताजी घोरपडे आले. संताजी घोरपडे आल्यावरती आता संताजी घोरपडेचा सामना करण्याशिवाय ह्यांना गत्यंतरच नाही. संताजी घोरपडेंना माहीत होतं ह्यांच्याकडे काही नाही. खाणं-पिणं काही राहिलं नाही. 3 दिवस उपासमार झाली यांची. 3 दिवसामध्ये मजा बघा, आता यांचं सैन्य बाहेर आहे. आतली लोकं तटावर येतायत आणि अन्न असेल, धान्य असेल, त्यांना वाटेल त्या किमतीमध्ये हे विकतायत. म्हणजे ₹5 ची वस्तू ₹50 विकायला लागले ते किंवा ₹500 सुद्धा. म्हणजे स्वतःच्याच माणसांना ह्यांनी लुटायला सुरुवात केलं आणि घ्यावंच लागलं. त्यांना पर्यायच नव्हता. समोर संताजी आहे, बाहेर स्वतःजवळची रसद संपली आहे. बरोबर. 3ऱ्या दिवसानंतर ह्यांचा म्हणजे बाजूला एक मोठी केरे आहे, केरे. त्याला दोड्डेरी केरे म्हणतात. हं. त्या केरेचं पाणी पिऊन, तळ, केरे म्हणजे हं. तळ असतं ते. हं. तळ्याचं पाणी पिऊन 3 दिवस किती पाणी पिणार आहे ते? बरोबर. कंटाळून 3ऱ्या दिवशी ह्यांचे जे मोठे-मोठे सरदार आहेत ना, ह्यांनी बहाणा केला, की आता आम्हाला लढायचंय आणि आमच्याजवळ असलेलं अवजड सामान आम्हाला स्वतःजवळ ठेवायचं नाही. हे सामान तुम्ही गडीमध्ये घ्या आणि आम्हाला लढू द्या. म्हणजे आम्हाला मोकळ्या मनाने किंवा मोकळ्या हाताने लढता येईल, अडचण नाही होणार आमची. आणि ह्यांनी रातोरात काय केलं, ते सामान तर शिफ्ट केलं. त्या सामानाबरोबर ह्यांनी वेगवेगळ्या मार्गाने रातोरात गडीमध्ये प्रवेश केला. तर दुसऱ्या दिवशी सैन्यात अफवा पसरली किंवा सैन्यात माहीत झालं, की आपले नेते सगळे आतमध्ये गेलेत आणि मराठ्यांच्या तोंडावरती आपल्याला ठेवलं. आता हे बाहेरचे सैन्य जे आहे, ते सैन्य सुद्धा प्रचंड खवळलं, की तुम्ही स्वतः सेफ झाले आणि आम्हाला मृत्यूच्या सापळ्यात, दारात. मृत्यूच्या तोंडावरती सोडून गेले तुम्ही. त्या सैन्याने ह्यांना धमक्या दिल्या, की दरवाजा उघडताय का आम्ही किल्ला फोडून आतमध्ये येऊ. दरवाजा तोडून आम्ही आत येऊ. मग ते थोड्या सैन्याला आम्ही फक्त बोलायला आत येतोय. ह्या आणि ते बोलणं चालणं आपलं झाल्यानंतर मग पाहिजे तर बाकीच्यांना आतमध्ये घेऊ आपण. अशा अनुषंगाने तो दरवाजा त्यांनी जो उघडला, दरवाजा उघडल्याबरोबर बाहेरचं जेवढं सैन्य होतं ते सगळं आतमध्ये शिरलं. हं. आता हार्डली एवढा छोटा किल्ला, तो म्हणजे खेडेगावच आहे ते. अगदी. हं. त्या खेडेगावामध्ये हे एवढे लोकं बसवायचे कुठं? सगळे दाटेवाटीनं घोडे, हत्ती यांचे काय असतील नसतील ते उंट असतील, सगळं सैन्य दाटेवाटीनं अख्ख्या त्या किल्ल्यामध्ये उभं राहिलं. मराठ्यांना माहिती आहे, मराठी पाहतायत की हे किल्ल्यामध्ये शिरतायत. मराठ्यांनी अजिबात प्रतिकार केला नाही. कारण त्यांना माहिती आहे आतमधलं सामान किती दिवस पुरणार आहे. हार्डली तिथून पुढे 2-3 दिवस ते कसं तरी करते. सर्व्हायव्ह केलं त्यांनी आतमध्ये. पेव असतं पेव. पेव म्हणजे काय असतं, की धान्य लपवलेलं असतं. आपण म्हणतो ना, पेव पुरलंय का? पेव म्हणजे काय असतं, की पुरलेलं धान्य असतं. त्या पेवातनं ते हा जो कासीम खान होता, त्या कासीम खानानं सगळं धान्य काढलं. प्रत्येकाला कोणाला शेर, पावशेर असं दिलं आणि चणे त्यावेळेलाच अर्जन नावाचं एक अर्जन होतं. अर्जन नावाचं एक हे होतं. ते दिलं त्यांना. त्या दोन्ही सोबत म्हणजे पीठ आणि चणे हे दोन्ही मिक्स करून त्याने खाल्लं. एवढ्या वाईट दिवस काढले. वाईट दिवस. हो. घोरपडेंनी त्यांना त्या अवस्थेत सोडलं. अवस्थेत सोडलं. आता तेही संपलं. त्यानंतर आतले जे घोडे आहेत ना, घोडे,
ह्या घोड्यांना त्यांनी छताचे जे झाप आहेत किंवा छताचं जे त्यावेळेला कसं झाप जो असतो ज्याला गवत असतं ते गवत सगळं काढलं त्यांना खायला घातलं तेही संपलं. घोडे एवढे भुकेलेले होते की रांगेतले जे घोडे होते तो फ्रंट लाईनच्या घोड्याच्या पाठीमागे जो घोडा उभा आहे तो पुढच्या घोड्याचं शेपूट चावायला लागला. अरे म्हणजे त्याला वाटत होतं की आता हे गवत आहे ते गवत समजून त्याचं ते शेपूट चावायला लागला. असं ते खफी खान स्वतःच्या त्या चरित्रामध्ये लिहितो आहे. की मोगलांची अवस्था इतकी वाईट करून ठेवली की पुढच्या घोड्याचा मागचं घोडं शेपूट चावायला लागलं. एवढी भूक लागली त्याला काय कार्यच नाही ना जनावर आहे त्याला खायला एवढे पाहिजे. खायला तर पाहिजेच आहे. अगदी बरोबर. माणसाने कंट्रोल केलं की बाबा आपल्याला आपली अब्रू वाचायची बाकी सगळ्या गोष्टी करायचे. आता याच्यामध्ये यांचा जो सेनापती होता त्याला होतं अफूचं व्यसन. त्याला काय झालं माहित नाही आतमध्ये अफू मिळाली नाही. 2 कारणं होती. एक तर त्याला अफू मिळाली नसणार आहे किंवा दुसरं संताजी घोरपडेकडून आता आपण वाचूच शकत नाही. हे त्याला माहिती. हे पूर्ण कॉन्फिडन्स आला त्याला आणि आता ही जी नाचक्की होणार आहे आपली, ही प्रचंड मोठी मानहानी होणार आहे. औरंगजेबाला तोंड दाखवता येणार नाही. बाहेर आतापर्यंत जो आपण स्वतःचा शेखी मिरवत होतो, ही मिरवता येणार नाही आपल्याला. ह्या दडपणापायी त्याने एकतर तो जीव दिला किंवा त्याला ते अफू मिळाले नसल्यामुळे तो मेला. आणि सेनापतीच मेला म्हटल्यावरती आतल्या सैन्याचा धीरच खचला. बरोबर. आता याच्या पाठोपाठ बॅक टू बॅक गोष्ट अशी झाली की जो भैरप्पा आहे ह्या भैरप्पाला ह्या कासिम खानाने म्हणजे जो मेला सेनापती ह्याने प्रचंड त्रास दिला होता. आता हा कासिम खान संताजी घोरपडेच्या तावडीत सापडलाय म्हटल्यावर हा भैरप्पा 10,000 बंदूकधारी घेऊन तिथं हजर झाला. 10,000 बंदूकधाऱ्यांनी विनाकारण त्या गडीवरती गोळीमार सुरुवात केला. आता खफी खानाचं एक वर्णन असं आहे की मोगलांची जी मूळ सेना होती त्याचा 1/3 सैन्य हे मोगलांच्या मराठ्यांच्या खडगांच्या भक्षस्थानी पडले. म्हणजे 1/3 सैन्य मराठ्यांनी मारलं त्यांचं. त्यात ह्या भैरप्पाचा एक मोठा भर पडला. भैरप्पाने उगाचच आता ह्याला त्रास दिलाय म्हटल्यावरती तो काय सोडणार नाही. तो संताजीला न विचारता पाठिंबा देण्यासाठी 10,000 लोक घेऊन आला. ते बंदूकधारी. त्याचं वर्णन मोगल इतिहासकार असे करतात की हे कृष्णवर्णीय सैन्य संताजीला सामील झाल्यामुळं वातावरण सूर्याऐवजी वातावरण काळं ठिक्कर पडलं. कारण हे साऊथचे लोक दिसायला थोडेसे सावळे असतात. त्याचं वर्णन करताना त्यांनी तसं केलं. पण आपण त्यातला एक फक्त आशय समजून घ्यायचा. एवढे लोकांचे तावडीत सापडल्यानंतर मग यांनी आता म्हटले आता संताजी सोबत डील केल्याशिवाय आपल्याला जमणार नाही. बरोबर. मग एक शिष्टमंडळ त्यांनी संताजी जवळ पाठवलं. संताजी म्हटले 1,00,000 रुपये दिल्याशिवाय मी तुम्हाला सोडत नाही. ओके. आता त्या शिष्टमंडळामध्ये कुतुबशहा आणि आदिलशाह विजापूरचे आदिलशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही औरंगजेबाने बुडवली होती. त्यातला कुतुबशहाचा एक सरदार त्याच्यामध्ये सामील होता. हा हळू संताजी घोरपडेच्या कानामध्ये कुजबुजला. हे काय बोलणं झालं? 1,00,000 रुपये तर अख्खा तो औरंगजेबाचा जे पाहुणे आहेत हे लोक तुम्हाला 1,00,000 रुपये देऊ शकतात. हे काय बोलणं झालं? आता हा कुजबुजल्यानंतर संताजी घोरपडे म्हणले नाही 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 डील अशी नाही प्रत्येकाने 1,00,000 रुपये द्या मला. मग त्यांनी ते मुचलके लिहून दिले. मुचलके म्हणजे एक आपण म्हणतो कॉन्ट्रॅक्ट असतं म्हणा किंवा चेक असतो थोडक्यात. संताजीकडे लिहून दिले आणि ही जी रक्कम आहे ही वसूल होईपर्यंत त्यांचे जे महत्वाचे नातेवाईक कोणाचा मुलगा असेल कोणाचा जावई असेल किंवा कोणाचा महत्वाचा माणूस असेल त्यांना ह्यांनी ओलेस म्हणून ठेवलं आणि ती सगळी रक्कम यांच्याकडनं वसूल करून काढली. आणि त्याच्यानंतर संताजी घोरपडेंनी फक्त तेवढंच केलं नाही तर यांना सांगितलं आता तुम्ही इथून निघू शकता पण तुमच्या जवळचं जेवढं आहे ना तेवढं सगळं मला द्यावं लागेल. तुमच्या तलवारी बंदुकी सैन्यातल्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या इथं सोडून तुम्हाला फक्त मोकळ्या अंगाने इथून जायची परवानगी देऊ शकतो. ह्यातला जो औरंगजेबाचा नातेवाईक होता तेवढ्याला फक्त तेवढ्या एका माणसाला फक्त घोडा आणि त्याची पण एक प्रतिष्ठा आहे. ते प्रतिष्ठा म्हणजे त्याला आपला घोडा आणि त्याच्या चांगल्या कपड्यानिशी त्याला जाऊ दिलं. बाकी सगळ्यांना लाईन उभं केलं. आता हे जवळजवळ 12-13व्या दिवशी त्या गडीतनं बाहेर निघालेत.
13 दिवस यांची उपासमार, खायला भेटलं नाही, अन्न नाही, पाणी नाही, गलित तर गा तर झाले. हं. काही लोक तर पळून आले संताजीच्या ह्याच्यात, बोला बाबा आमच्याकडचं सगळं काढून घ्या, पण आम्हाला काहीतरी खायला द्या, जगू द्या. जगून. एवढी बेकार अवस्था त्यांची. संताजी घोरपडेंनी सांगितलं की माझ्या गोठ्यामध्ये तुम्ही 2 रात्री काढू शकता. जी लोक बाहेर आली, बघा संताजी घोरपडे कसा सेनापती आहे. ही लोक बाहेर आल्यानंतर 2 टीम नेमल्या होत्या संताजी. राईटला जी म्हणजे एका बाजूला जी टीम होती त्यांच्या हातात भाकरी होती आणि उजवीकडे जी लोक होते त्यांच्या हातात पाणी होतं. बाहेर येणाऱ्या सैन्याला त्यांनी भाकरी म्हणजे जेवण आणि पाणी दोन्ही दिलं. हाती आलेल्या शत्रूला सोडायचं नसतं किंवा हाती आलेल्या शत्रूला कत्तल करण्याखेरीज कुठल्या युद्धक्षेत्रात दुसरं काही केलं जात नाही. संताजीचं मोठेपण बघा. हं. हाती आलेल्या शत्रूला न मारता शरण आलेल्या शत्रूला त्यांनी अन्न पाणी खायला घातलं हं. आणि स्वतःच्या तळावरती 2 दिवस त्यांना खाऊ घातलं त्यांनी. हे संताजीचं मोठेपण आहे. संताजी घोरपडे हा भारतभरातल्या क्षत्रिय किंवा सेनापतींपेक्षा हा माणूस वेगळा कसा आहे, हा त्याचा जो अँगल आहे, हा त्याला इतर सेनापतींपासून वेगळा करतो. ठरवतो. हा संताजी घोरपडे आहे. ढाल तलवारीपेक्षा हे त्याचं जे वेगळंपण आहे, लोकांनी हे वेगळंपण संताजी घोरपडेंचं लक्षात घ्यावं. त्यानंतर 2 रात्री तळावर घातल्या. त्यानंतर सुद्धा आता त्यांना माहिती आहे आता हे सगळे उघडेच आहेत. ह्यांच्याकडे तलवारी सुद्धा नाहीत. रस्त्याने गेले तर जेवढा आहे नाही तेवढा अंगावरचे कपडे सुद्धा लोक काढून घेतील यांची. म्हणून एक एक दळ, एक टीम त्यांच्यासोबत दिली, की बाबा आता ह्या टीमला घ्या आणि यांच्यासोबत व्यवस्थित तुम्ही सेफली आपल्या मुक्कामावर जा. म्हणजे त्यांच्यावरचं सगळं काढून घेतलं, पण त्याला अंगावरल्या कपड्यांनिशी त्यांना जाऊ दे. हा संताजी घोरपडे. तर सांगण्याचं तात्पर्य असं, की संताजी घोरपडेंचा पराक्रम हा दोड्डेरीचा हा पराक्रम मोठा का? हं. तर औरंगजेबाचे सेनापती, मोठ्यात मोठे सेनापती किंवा औरंगजेबाचा नातेवाईक यांचा या संपूर्ण हिंदुस्थानात इतका वाईट अपमान कोणी केला नाही किंवा इतकी वाईट परिस्थिती कोणावरही आली नाही. ही परिस्थिती फक्त आणि फक्त संताजी घोरपडेमुळे आली आणि संताजी घोरपडेंच्या शेवटच्या श्वासापर्यंत औरंगजेबाला संताजी घोरपडेविषयी प्रचंड द्वेष होता. एवढा द्वेष की संताजी घोरपडेच्या मृत्यूची बातमी ज्या माणसाने आणली त्याला औरंगजेबाने खुशखबर खान ही पदवी दिली. अरे बाप! म्हणजे संताजी घोरपडेवरती किती किती रुष्ट होता बघा तो. येस. किंवा किती भीती होती संताजी घोरपडेची, हे संताजी घोरपडेच्या या पराक्रमावरून लक्षात येतं. हं. अगदी बरोबर. याच्यानंतरही त्यांनी ते पराक्रम केले, पण जो पराक्रम त्यांनी दोड्डेरीला केला हं. हा काही वेगळाच होता. हं, हं. म्हणजे आपल्याला असं एकंदरीत म्हणता येईल ना, की छत्रपती शिवाजी महाराजांचा संयम, छत्रपती संभाजी महाराजांचं धाडसी नेतृत्व आणि राजाराम महाराजांची राजकारणी जी कूटनीती म्हणतो आपण, ह्या तिघांचंही प्रतीक जर बघायला मिळत असेल संताजी घोरपडे म्हणावं लागेल. अगदीच, अगदीच. आता या दोड्डेरीच्या लढाईमध्ये मगाशी मी सांगताना तो मुद्दा राहिला तुम्हाला. दोड्डेरीच्या लढाईमध्ये संताजी घोरपडेला किती लूट सापडली असावी किंवा तो जो तिथून त्याला जे धन सापडलं हे किती सापडलं असावं? हं. 65 लाख रुपये सापडले त्याचे. बापरे! 65 लाख रुपये ही काय छोटी अमाऊंट छोटी त्या काळातली आहे. त्या काळातली 65 लाख रुपये. हं, हं. एवढी मोठी अमाऊंट सापडून सुद्धा त्या माणसाचं मन कुठेही विचलित झालं नाही. हं. तो कुठेही शत्रूला सामील झाला नाही किंवा त्याला स्वतःचं वेगळं काहीतरी स्थापन करता आलं असतं. त्यांनी तसं काही केलं नाही. हे संताजी घोरपडेचं वेगळेपण आहे. त्याच्यानंतरही बऱ्याचशा लढाया झाल्या त्यांच्या आणि त्या स्वराज्यासाठी केल्या त्यांनी. हे संताजी घोरपडेंचं मोठेपण आहे. दोड्डेरीच्या लढाईनंतर आणखी 2 लढाया ह्या संताजी घोरपडे यांच्या कारकिर्दीमध्येच समाविष्ट आहेत. हो. त्या दोन्ही लढ्यांबद्दल आम्हाला सांगा. दोड्डेरीची लढाई झाल्यानंतर मुघलांचा एक मोठा सेनापती हं. यांच्यावरती चालून आला, संताजी घोरपडे यांच्यावरती. त्यावेळेस संताजी घोरपडे दोड्डेरीला होते. ह्यांनी उलट त्याच्यावर चाल केली. ह्याला रस्त्यामध्ये गाठला बसवपट्टणमला. बसवपट्टणमला गाठल्यानंतर याने बादशाला एक पत्र पाठवलं होतं, की माझ्याकडे आता सध्या सैन्य कमी आहे. मी संताजी घोरपडेचा सामना करू शकत नाही. मला थोडंसं सैन्य द्या आणि सैन्य कमीच होतं त्याच्याकडे. ते सैन्य ह्याला ज्यावेळेला मिळालं, ह्याने संताजी घोरपडेवरती हल्ला केला. संताजी घोरपडेंनी थोडंसं लढण्याचं नाटक केलं. नाटक करून संताजी घोरपडेंनी पाठ दाखवली. पाठ दाखवून जसं संताजी घोरपडे जंगलात निघून गेले,
तसा हा मोगलांचा सेनापती त्यांच्या पाठोपाठ गेला. पाठोपाठ गेल्यानंतर जशी मगाची ती लढाई सांगितली तुम्हाला चित्रदुर्गाची, अगदी तसंच धोरण ह्यांनी आखलं. जंगलात गेल्यानंतर तिथे ह्यांनी जंगलामधल्या झाडाझुडपामध्ये स्वतःचं सैन्य लपवून ठेवलं होतं. स्वतःचे बरकंदाज कुठे झाडावरती, आणखी कुठं जिथे जागा मिळेल तिथे लपवून ठेवले होते. आणि अचानक संताजी घोरपडेंनी त्यांच्यावरती हल्ला केला. म्हणजे हे थांबले, उलटे फिरले आणि त्या सैन्याने यांच्यावरती हल्ला केला. आता अचानक झालेल्या हल्ल्यामुळे हे भांबावून गेले. मोठी लढाई झाली ती. त्या मोठ्या लढाईमध्ये या मोगलांचा पराभव झाला. त्यांचा जो सेनापती होता, हिम्मत खान बहादूर नाव होतं त्याचं. ह्या हिम्मत खानाच्या माथ्यावरती बाण लागला आणि तिथं तो मृत्युमुखी पडला. म्हणजे ही खूप भीषण लढाई झाली होती. एवढी भीषण लढाई की या लढाईमध्ये स्वतः संताजी घोरपडेंना 2 बाण लागले होते. बाणांच्या जखमा त्यांच्या अंगावर झाल्याच्या नोंदी आहेत. एवढी मोठी भीषण लढाई झाली होती. त्याच्यानंतर त्याचे काही सेनापती होते, उपसेनापती ज्याला आपण म्हणतो, ते लढले. परंतु ती काही लढाई ते काही जिंकू शकले नाही. संताजी घोरपडेंना तिथूनही काही थोडंफार हे मिळालं. तिथून बसवपट्टणमची लढाई जिंकले ते आणि मग तिथून पहिली याची चित्रदुर्गाची लढाई, त्याच्या पाठोपाठ दोड्डेरीची लढाई आणि तिसरी ही बसवपट्टणमची लढाई. बसवपट्टणमची लढाई एवढी भीषण झाली की त्या लढाईमध्ये संताजी घोरपडेंची पण काही माणसं मारली गेली आणि ही माणसं मारली जाऊ नये म्हणून खरं तर त्यांनी ती माघार घेतलेली होती. पण एका प्लॅनचा जो बॅकअप प्लॅन आपण म्हणतो की जर या लढाईत पराभव झाला किंवा माघार घ्यावी लागली तर काय, म्हणून त्यांनी ती जंगलातली जी टीम त्यांनी लपवून ठेवली होती ती लपवून ठेवली होती. मग ती माघार घेतल्यानंतर त्यांनी त्या टीमकडे माघार घेतली आणि बरोबर त्या सापळ्यामध्ये हा हिम्मत खान बहादूर सापडला आणि तो संताजी घोरपडेंच्या त्या हातून तो मारला गेला. हा संताजी घोरपडेंचा हा बॅक टू बॅक तिसरा विजय आणि ह्या 3 लढायांचं श्रेय घेऊन संताजी घोरपडे जिंजीच्या किल्ल्यामध्ये राजाराम महाराजांच्या मुजऱ्यासाठी दाखल झाले. असे या 3 संताजी घोरपडेंच्या बॅक टू बॅक मोठ्या लढाया. अगदी बरोबर. पण मग आता हे ॲक्चुअली संभाजी महाराजांच्या निधनानंतरचं हे सगळ्यात मोठं यश म्हणायला लागेल संताजी घोरपडेंचं. मग इतकं मोठं यश मिळाल्यावरही इतिहासात त्यांच्याबद्दल थोडा कमी लिहिलं गेलं किंवा कमी उल्लेख आहे असं तुम्हाला वाटत नाही का? साहजिक कमावले आहे. त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. संताजी घोरपडेंचं पहिले चरित्र जे लिहायला घेतलं ते डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी 1965 साली. परंतु 65 साली त्यांना ते तेवढे रेफरन्सेस मिळाले नाही. मग त्यांनी राजाराम महाराजांच्यावरती लिहायला घेतलं किंवा इतर चरित्र लिहायला घेतली. त्याच्यानंतर जवळजवळ 15 ते 20 वर्षानंतर त्यांनी संताजी घोरपडेंचं चरित्र लिहिलं. त्यातही फारसं त्यांना संदर्भ त्यांच्या हाती लागले नाही. त्याच्यानंतर मोगल दरबारची बातमीपत्र नावाचा एक ग्रंथ प्रकाशित झाला. या ग्रंथामध्ये मोगलांच्या दरबारामध्ये ज्या घटना घडल्या जायच्या ह्या घटनांची वर्णन आहेत आणि त्याच्यामध्ये अतिशय त्रोटक स्वरूपात संताजी घोरपडेंच्या या लढायांची वर्णन आहे. मोगलांचे हे इतिहासकार जे आहेत ह्या इतिहासकारांची सवय होती की रोज जे झालं ते लिहून ठेवायचं. भले त्याच्यामध्ये त्यांनी संताजी घोरपडेंना प्रचंड शिव्या दिल्या, म्हणजे अक्षरशः नालायक, कुत्रा, हलकट असे एक एक शब्द वापरले. एक इतिहासकार कधीही असले शब्द वापरत नाही. असं असताना देखील त्यांनी स्वतःच्या इतिहासामध्ये हे शब्द वापरलेत. बरं, हे औरंगजेबाचे ऑथोराइज्ड किंवा ज्याला म्हणतो पेड इतिहासकार आहेत. त्यामुळे त्यांच्यावरती बंधनं होती. स्वतःची जी फजिती झाली ते उघडपणे लिहू शकत नव्हते. तरी त्यांना त्रोटक नोंदी का होईना संताजी घोरपडेच्या अगेन्स्ट लिहावा लागला. तर ह्यांनी त्या नोंदी करताना कशाला लिहिल्या की संकट मोठं होतं तरी आमची माणसं खूप धैर्याने लढली, शत्रूला माघार घ्यावी लागली किंवा शत्रूचा जोर मोठा होता, साधन सामग्री खूप मोठी होती त्याची, त्यामुळं आपली लोक मृत्युमुखी पडली, एवढ्यापर्यंत त्यांनी नोंदी केल्या. पण त्या लढाईचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट ते टाळू शकले नाहीत. म्हणजे जरी त्यांना स्वतःची हार मान्य नसली किंवा ती लिहिता आली नसली तरी ओव्हरऑल त्या लढाईमध्ये काय झालं हे त्यांच्या नोंदीवरून लक्षात येतं. आता दुसरा एक इतिहासकार होता, त्याचं नाव आहे भीमसेन सक्सेना. हा भीमसेन सक्सेना त्याला काय बोलतो आपण, मोनिमजी वगैरे अशा टाईपचं काम करत होता. तर हा पेड नव्हता बरं का. हा स्वतः त्याला ती हौस होती म्हणून तो लिहायचा. तर हा राजपुतांच्या हाताखाली हा कामाला होता आणि हा स्वतः पन्हाळ्याच्या वेड्यात होता, सातारच्या वेड्यात होता, जिंजीच्या वेड्यात होता.
त्यामुळे ह्या ज्या घटना आहे ह्या त्याने समोरून लिहिल्यात. अच्छा. आता ह्या संताजी घोरपडेचा जो पराक्रम आहे तो जेवढा आपल्या इतिहासकारांनी काही लिहिलं नाही. एक काही ठराविक बखरी लिहिल्या गेल्या. त्या पण ह्या घटनेच्या नंतर एक कमीत कमी पहिली बखरी 60-70 वर्षानंतर लिहिली गेली. म्हणजे ते एका स्मरणावरती आधारित आहे सगळं. आणि या लोकांनी ऑन टाईम ते लिहिलेलं आहे. जे समोर आता काय होतंय, आता लढा चालू आहे आणि मी लिहितोय. इथून पासूनच्या त्यांच्या नोंदी आहेत, की आज मोठी लढाई झाली, भीषण लढाई झाली, याच्यामध्ये एवढी माणसं मारली गेली किंवा आज मोठा आघात झाला, आम्हाला हार पत्करावी लागली किंवा आमचा मोठा विजय झाला. हे पिन टू पिन त्यांनी लिहिलेलं आहे. त्यामुळं हे सगळं फारसीमध्ये होतं आणि फारसीचं ट्रान्सलेशन फारसं झालं नव्हतं. मग संताजी घोरपडेचं चरित्र जर तुम्हाला उभं करावं, तर ते एकतर तुमच्या शत्रुगोटातले जे इतिहासकार आहे, यांच्या नोंदी घेऊनच ते होणार आहे. होणार आहे. अगदी बरोबर. सेतू माधवराव पगडी म्हणून आपले एक इतिहासकार आहेत. हं. यांनी मोगल दरबारची बातमीपत्रे किंवा लुत्फुल्ला खानाची पत्रे किंवा ही फारसीमध्ये जी साधनं आहेत, ह्यांचं त्यांनी मराठीमध्ये अनुवाद. अनुवाद केला. आणि तो अनुवाद झाल्यानंतर हे बऱ्यापैकी साधनं संताजी घोरपडे असेल, राजाराम महाराज असतील किंवा तो जो कालखंड होता, संभाजी महाराजांच्या नंतरचा जो कालखंड होता, ह्याच्यावरती प्रकाश टाकण्यासाठी जी साधनं आपल्याला हवी आहेत, ही मोगलांकडून उपलब्ध झाली किंवा ब्रिटिश असतील, डच असतील, पोर्तुगीज असतील, ह्यांची जी साधनं आहेत, ही तुम्हाला इंग्लिश किंवा इतर भाषेतून ती मिळवावी लागली. आणि जुन्या इतिहासकारांनी फारशी ती धडपड केलेली दिसत नाही किंवा आपल्या लोकांमध्ये ती फारशी पद्धत नव्हती. एखादा पंडित होता, त्या केशव पंडित होता किंवा बाकी लोक होते, की बाबा ज्यांना चांगलं लिहिता येत होतं किंवा ग्रंथांची निर्मिती करता येईल. केशव पंडितांनी सुद्धा त्यावेळेला ग्रंथ लिहिलेला आहे. राजाराम चरितम नावाचा एक ग्रंथ लिहिलाय केशव पंडितांनी. परंतु तो एवढा त्रोटक आहे, की राजाराम महाराज पन्हाळ्यावरून निघाले आणि ते ह्याच्यात जिंजीला गेले. एवढ्यातच त्यांनी तो ग्रंथ समाप्त केलाय. फारसं त्यांनी त्या ग्रंथात विवेचन केलं नाही किंवा त्या जिंजीच्या प्रवासात तो स्वतः असताना सुद्धा तो प्रवास सुद्धा त्याला व्यवस्थित मांडता आला नाही. ही आपल्या इतिहासकारांची किंवा आपल्या बखरकरांची ही परिस्थिती होती. तो ग्रंथ नंतर वासी बेंद्रेंनी मराठीमध्ये त्याचं अनुवाद. अनुवाद केला किंवा मराठीमध्ये राजाराम चरितम नावाचं ते चरित्र त्यांनी मांडलं ते. परंतु ही जी पद्धत आहे, ह्या पद्धतीमुळं तुम्हाला ना तर राजाराम महाराजांचं चरित्र उभं करता येतं, ना संताजी घोरपडेंचं, ना धनाजी सावंत. कोणाबद्दलही तुम्हाला ते माहिती नाही. माहिती नाही. अगदी बरोबर. आता हे जे जर तुम्ही मोगलांच्याकडची जर इतिहासकारांचा इतिहास जर तुम्ही घेतला, हं. संताजी घोरपडेंचं जवळ-जवळ 85% चरित्र हे जर मोगलांच्या इतिहासातून तुम्ही घेतलं नाही, तर त्यांच्याविषयी तुम्हाला 50 पानं सुद्धा हार्डली लिहिता येणार नाही. एवढंच लिहिलं गेलेलं आहे. त्यामुळे संताजी घोरपडे दुर्लक्षित केले म्हणता येणार नाही, पण संताजी घोरपडेंबद्दल कोणाला माहितीच नाही. माहितीच नाही. अगदी बरोबर. आता त्याच्यानंतर यादव दप्तरामध्ये काही पत्र प्रकाशित झाली. ही डॉक्टर जयसिंगराव पवारांचे जे वडील होते, त्यांनी ती त्याच्यामध्ये सामील केली. त्याच्यानंतर राजाराम महाराज, ताराराणी किंवा पुढचे छत्रपती शाहू असतील किंवा कोल्हापूरची जी घराणी आहेत, यांच्याबद्दलची माहिती प्रकाशात आली. ही माहिती जर प्रकाशात आली नसती, तर तुमचा आमचा इतिहास बाहेर पुढे आलाच नसता. कारण संभाजी महाराजांचा सिनेमा पाहिल्यानंतर माझ्या मुलांनी हा प्रश्न विचारला होता, की आता शंभू महाराज गेले, इथून पुढे काय? इथून मराठे औरंगजेबाला कोणी मारलं? म्हणजे आणि हा प्रश्न जसा त्याला पडला, तसा तो आम्हा सगळ्यांनाही पडला. आणि नंतर मग असं कळालं, की संताजी घोरपडेंनी ती 6 वर्ष पुढे कारकीर्द चालवली. मी तुम्हाला हा प्रश्न याच्यासाठी विचारला, की राजाराम महाराज असू दे किंवा संताजी घोरपडे असू दे किंवा धनाजी जाधव असू दे, यांच्याविषयी आपल्याला कुठे काही सापडतच नाही, काही वाचायला गेलं तर. म्हणून मी त्या संदर्भात हा प्रश्न तुम्हाला विचारलाय. आता जसा प्रश्न तुम्ही म्हटलात, की तुमच्या मुलाने एक प्रश्न विचारला तुम्हाला. हं. आता त्या अनुषंगानेच तुम्हाला ते उत्तर देतो मी, हं. की हे जे भोसले कुळ आहे ना, हं. म्हणजे जे शिवाजी महाराज असतील, शहाजी शहाजी महाराज महाराजांपासून झालंय. हा स्ट्रगल सुरू होतो. हां. शहाजी महाराजांपासून अगदी छत्रपती शाहू महाराजांपर्यंत जर तुम्ही ही टाइमलाईन पाहिली ना, हं. तर एक गोष्ट तुम्हाला प्रकर्षाने जाणवेल, हं. की पहिल्या पिढीचा जो संघर्ष आहे ना, हं. यांच्या पुढच्या पिढीला तो दुप्पट आहे. हं. त्याच्या पुढच्या पिढीला तो त्याच्यापेक्षा दुप्पट आहे. अगदी. म्हणजे जसजशा ह्या पिढ्या पुढे गेल्या, हं. तसा हा संघर्ष वाढत वाढत गेला. गेला. अगदी शाहू महाराजांचा संघर्ष तर इतका मोठा आहे. हं. हं. हा आजकाल लोकांना त्याच्यामध्ये कदाचित शाहू महाराज म्हणजे संभाजी महाराजांचा मुलगा. अगदी बरोबर.
या माणसाची जवळ-जवळ 45 वर्षाची कारकीर्द. कारकीर्द. एवढी मोठी कारकीर्द मराठा साम्राज्यामध्ये कोणाचीच नाही. त्यांच्या कारकिर्दीवरती जवळ-जवळ 52 ग्रंथ आहेत. 52 खंड आहेत. खंड आहेत. 52 खंड आजपर्यंत कुठल्याच माणसाच्या इतिहासावरती नाहीत. म्हणजे त्यांच्या दरबारातली जी कागदपत्र आहेत, त्या कागदपत्रांचे 52 खंड आहेत. म्हणजे विचार करा तो माणूस काय तोडीचा आहे. अगदी बरोबर. सांगण्याचा उद्देश काय, की यांचा जो स्ट्रगल आहे, पहिल्या पिढीपासून जसं ते पुढे गेले, म्हणजे आपल्याकडे थोडक्यात कसं असतं, की वडिलांनी माझ्यासाठी करून ठेवले. हां. तर मला पुढे स्ट्रगल करायची गरज नाही. आपण म्हणतो ना, की माझ्या 10 पिढ्या बसून खातील एवढं, हां. हे त्यांच्यामध्ये कुठेही दिसत नाही. दिसत नाही. की माझ्या वडिलांनी एवढं केलं हे मला वाढवलं पाहिजे. येस. याच्यापेक्षाही मला पुढे करायचंय. त्यांचं जे आहे, की पाया रचला शहाजीराजांनी आणि कळस चढवला छत्रपती शाहू महाराजांनी. हा जो प्रवास आहे, हा त्या संपूर्ण 4-5 पिढ्यांचा तो प्रवास आहे. आणि हा प्रवासच आपल्या पुढच्या पिढीने, लहान मुलांनी हा प्रवास लक्षात घ्यायला पाहिजे. राजाराम महाराज असतील, संभाजी महाराज असतील, येसुबाई असतील, ताराराणी राणी सरकार असेल किंवा त्याच्यानंतर स्वराज्याचं रूपांतर साम्राज्यात करणारे छत्रपती शाहू महाराज असतील. हा संघर्ष आणि या संघर्षातून आपण काय घ्यावं हे आजच्या पिढीने लक्षात घ्यायला पाहिजे. हा संघर्ष कोणालाही टाळलेला नाही, लक्षात घ्या. तुम्ही तुमच्या वडिलांनी किंवा तुमच्या मागच्या पिढीने तुमच्यासाठी काय केलं हे मॅटर करत नाही. उलट त्यांनी जे तुमच्यासाठी केलंय ही तुमच्यासाठी पाया भरणे, एक ग्राउंड तुमच्यासाठी त्यांना तयार करून दिलं. जसं शिवाजी महाराजांसाठी शाहू महाराज शहाजीराजांनी केलं होतं. शहाजीराजांनी ग्राउंड उपलब्ध करून दिलं म्हणून शिवाजी महाराज लढू शकले. एक मोठं त्या ग्राउंडवरती शिवाजी महाराजांनी मोठा पराक्रम करून दाखवला. तसाच तुमच्या वाडवडिलांनी जर तुमच्यासाठी काही करून ठेवलं असेल, तर त्याच्यावरती आयतं बसून खाण्यापेक्षा आपण सुद्धा 2 पावलं पुढं गेलं पाहिजे आणि आपण आपल्या पराक्रमाने जे आहे याच्यापेक्षा 4 पट पुढं नेलं पाहिजे ते. हे मोठं करून आपल्यासाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या नातलगांसाठी किंवा आपल्या समाजाची किंवा आपल्या आजूबाजूची ज्या लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवलाय, त्यांच्यासाठी काहीतरी भरीव करायला पाहिजे. हेच आपल्याला शिवचरित्रातून संताजी घोरपडे असतील, शिवाजी महाराज असतील, राजाराम महाराज असतील किंवा ही आपली जी पराक्रमी पिढी आहे, या पिढीकडून हाच महत्त्वाचा संदेश आपण घेतला पाहिजे. खूप छान बोललात सर तुम्ही. संताजी घोरपडेंना शेवटच्या क्षणी म्हणजे जेव्हा त्यांना वीरमरण आलं, या संदर्भात आम्हाला सांगा. संताजी घोरपडे त्यांचे म्हणजे ती जी टाईमलाईन आहे, ती अतिशय म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातला ते काळं पान आहे म्हटलं तरी चालेल. एक जिंजीच्या मुक्कामाला असताना दक्षिणेत एक मोहीम निघणार होती. परंतु ही मोहीम कधी निघालीच नाही. दरम्यान राजाराम महाराज आणि संताजी घोरपडे यांच्यामध्ये थोडंसं वैचारिक दरी उत्पन्न झाली. पण संताजी घोरपडे हे कधी स्वराज्याच्या विरोधात नाही गेले. इव्हन औरंगजेबाने सुद्धा त्यांना आम्हीच दाखवलं होतं, की तुला खूप मोठी जहागीर देतो, तो आम्हाला सामील हो. त्यांच्याकडे सुबत्ता आली किंवा त्यांचा वाईट काळ आला. ह्या दोन्ही काळामध्ये, चांगल्या किंवा वाईट काळामध्ये, कुठल्याही काळामध्ये त्यांनी औरंगजेबाला सामील होण्याचा कधीही मनसुबा दाखवला नाही. जिंजीमधून ते जे निघाले त्यांच्याकडे 20,000चं सैन्य होतं. एका सेनापतीकडे म्हणजे आता राजाशी त्याचं पटत नाही आहे. म्हणजे थोडक्यात तो बंडखोर आहे. तुम्ही कितीही चांगला त्याला मेकअप केला, संताजी घोरपडे असे तसे काही तुम्ही म्हटलं तरी शेवटी राजाच्या दृष्टीनं तो बंडखोर सेनापती आहे. एकीकडे स्वराज्यावर एवढं मोठं संकट आलंय. अशा परिस्थितीमध्ये एका सेनापती जवळ जो राजाचं ऐकत नाही किंवा राजाशी त्याचे मतभेद झालेत, त्या सेनापतीकडे एवढी मोठी सेना असणे हे चांगलं लक्षण नाही. त्यामुळं राजाराम महाराजांनी संताजी घोरपडेंच्यावरती हल्ला केला. हल्ला एवढ्यासाठी केला की त्यांचा पराभव करून ते सैन्य आणि संताजी घोरपडे दोघांनाही आपण परत घेऊन येऊ. परंतु दुर्दैवानं काय झालं, कांचीपुरम जवळ एक गाव आहे. त्या गावामध्ये एक मोठी लढाई झाली. त्या लढाईमध्ये संताजी घोरपडेंचा विजय झाला. संताजी घोरपडे हा लढवय्याचा माणूस. दुर्दैवानं असं म्हणावं लागतं की त्या याच्यामध्ये धनई जाधव होते, संताजी घोरपडे होते त्या लढाईच्या रणक्षेत्रामध्ये. एकीकडे संताजी घोरपडे, दुसरीकडे राजाराम महाराज आणि धनई जाधव आणि हनुमंतराव निंबाळकर वगैरे काही माणसं होती. तर या ह्याच्यामध्ये संताजी घोरपडेंचा विजय झाला लढाईमध्ये.
ह्याच्यामध्ये हनुमंतराव निंबाळकर जो अमृतराव निंबाळकर जो होता, याला संताजी घोरपडे त्या रागामध्ये त्याला हत्तीचा पाय दिला आणि राजाराम महाराजांना कैद केलं आणि धनंजय जाधवांना तिथून पळ काढावा लागला, म्हणजे काढता पाय घ्यावा लागला. हे दुर्दैवच आहे. आपण म्हणतो ना की ओठ पण माझेच आणि दात दात पण माझेच. दोन्हीतल्या कशालाही इजा झाली तरी शेवटी इजा ही मलाच आहे. पण मग ही फूट कशाने पडली? राजाराम महाराज जे त्यांच्यावर चालून आले, म्हणजे किंवा त्यांना ते फूट पडण्याचं कारण असं होतं की जे राजाराम महाराजांनी मोगलांना जे परत जाऊ दिलं, मगाशी मी जे सांगितलं तुम्हाला जिंजीच्या वेळामध्ये, हे संताजी घोरपडेंना मानवून होतं. त्यांना असं वाटत होतं की मोगलांचं सैन्य जे आपल्या हातामध्ये आलंय, ह्याला मोकळं नाही सोडलं पाहिजे, यांचा इथे नाश करू आपण. परंतु राजाराम महाराज हे 4 पावलं पुढचा विचार करत होते की जर आता आपण यांना मारलं आपण, तर औरंगजेब मोठ्या ताकदीनिशी आपल्यावर चालून येईल अगदी बरोबर. आणि हे जे संगनमत चालू आहे माझं आणि जुल्फिकार खानाचं, हे कुठेतरी ब्रेक होईल आणि त्याच्यानंतर मग आपल्याला पर्याय राहणार नाही. हे जे आपण इथं थांबलो, हे कशासाठी थांबलोय की रायगड आणि जिंजी किंवा महाराष्ट्र आणि कर्नाटक, तामिळनाडू यांच्यामधला हा जो कॅनव्हास आहे, हा खूप मोठा आहे. हे जे विस्तृत भागामध्ये हे जे सैन्य औरंगजेबाचं पसरलंय, त्याच्यामुळं औरंगजेबाची बाजू कमकुवत झाली अगदी. आणि जर ह्यांना आपण मारलं, तर तो हा जो आपला कॅनव्हास आहे लढाईचा किंवा हे युद्धक्षेत्र आहे, हे युद्धक्षेत्र संपेल आणि औरंगजेब मोठ्या ताकदीनिशी एका सेंटर पॉईंटवरती आपल्यावर हल्ला करेल आणि मग तिथं काहीच नाही चालणार आपल्याला. आपलं काहीच नाही होणार तिथं. त्या अनुषंगानं राजाराम महाराज विचार करत होते आणि संताजी घोरपडे एक योद्धा म्हणून विचार कर. या लढाईकडे बघत होते. अगदी बरोबर. त्याच्यामुळे दोघांमध्ये कॉन्फ्लिक्ट. हां आणि छोट्या मोठ्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये. खूप काही कारणं आहेत त्याची. वेगवेगळ्या इतिहासकारांनी वेगवेगळी कारणं मांडलेली आहेत. काहींनी तर सांगितलं की धनंजय जाधवांनी त्यांच्यावरती त्यांना ठार मारा म्हणून राजाराम महाराजांना सल्ला दिला. हे मी पण ऐकलं. पण प्रत्यक्षात तसं काही नाही. प्रत्यक्षात असं आहे की ज्यावेळेला राजा एक आज्ञा देतो ना तुम्हाला, अगदी. हे दोन्ही खूप चांगले मित्र आहेत बरं का. इतिहासकारांनी त्यांच्यावरती काय चिखलफेक केली असेल हा भाग वेगळा. हे दोघेही चांगले मित्र आहेत. संताजी घोरपडे कधी त्यांच्या वाटेला गेलेले नाहीत किंवा धनंजय जाधव कधी संताजी घोरपडेंच्या वाटेला गेलेले नाहीत. जेव्हा राजा आज्ञा देतो ना, ॲट एनी कॉस्ट राजाज्ञा म्हणून ते तुम्हाला पाळायचं. अगदी बरोबर. आता सेनापती संताजींच्या पाठोपाठ सेनापती पद मिळालंय धनाजीला. धनाजीला ती आज्ञा पाळणं भागच आहे. अगदी बरोबर. अगदी बरोबर. ही जी लढाई झाली, ह्या लढाईमध्ये सेनापती धनंजय जाधवराव त्यांनी पलायन केलं. अमृतराव निंबाळकर हातीच्या पायी गेले. राजाराम महाराज कैद झाले. कैद झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बघा हा सेनापती कसा आहे. स्वतःच्या विजयाचा उन्माद न दाखवता त्यांनी राजाराम महाराजांना सामोरं गेले आणि हाताला सफेद रुमाल बांधला की मी तुम्हाला शरण आलो, मी तुमचा जुनाच सेवक आहे. इथून पुढे तुम्ही जसं सांगाल तसं मी वागेन. खूप मोठी गोष्ट आहे. सरेंडर झाले ते सरेंडर. आणि राजाराम महाराजांना सामोरे गेले ते. राजाराम महाराजांना मान सन्मानाने त्यांनी किल्ल्यामध्ये परत पाठवला, जिंजीच्या किल्ल्यामध्ये. त्याच्यानंतर ही छोट्या मोठ्या गोष्टीवरती म्हणजे ज्या चुका त्यांनी केल्याच नाहीत. म्हणजे ती परिस्थिती अशी होती की ज्या चुका त्यांनी केल्याच नाहीत. वातावरण मलिन झालं. हा मलिन झालं. बस. हा. ज्या चुका त्यांनी केल्याच नाही त्या चुकांचं खापर त्यांच्यावरती फुटलं. त्यामुळे सेनापती नाराज झाला आणि मग राजाराम महाराजांना वाटलं की आता हा आपल्याकडून दुरावलेला सेनापती आहे, याच्याकडे एवढं सैन्य असलं नाही पाहिजे. अगदी बरोबर. मग त्याच्यावरती अमृतराव निंबाळकराच्या तुकडीतला जो हनुमंतराव होता, हनुमंतराव सेनापती धनंजय जाधव ह्या लोकांना संताजीच्या मागावर पाठवलं की तुम्ही शक्य तेवढं सैन्य त्याच्या छावणीतून तोडून आपल्याकडे आणा. मोठमोठ्या लोकांना किंवा चांगली जे लोक त्या सैन्यामध्ये होते त्यांना पर्सनली पत्र पाठवले त्यांनी की तुम्ही आपल्याकडे या म्हणून. त्यांच्या सैन्याची वाताहात चालू झाली. अगदी बरोबर. एकीकडे संताजी घोरपडेंचा पाठलाग चालू झाला, हनुमंतराव निंबाळकर आणि धनंजय जाधव. दुसरीकडे त्या पट्ट्यामध्ये जेवढे मोगल अधिकारी होते, अगदी बरोबर, हे तर संताजीच्या मागावर होतेच. त्यांचं भावलं. अगदी बरोबर. त्यांचं भावलं. आता मराठी आपसात लढतायत म्हटल्यावरती ह्यांना चेव चढला. अगदी बरोबर.
पेनुकोंड्याचा किल्ला एक आहे हं. आंध्र प्रदेशमध्ये. हं. ह्या पेनुकोंड्याच्या किल्ल्याच्या पायथ्याशी औरंगजेबाचा जो मुलगा आहे, त्या मुलाचा मुलगा तिथं त्याची छावणी होती किंवा तिथं तो थांबलेला होता. त्याने संताजी घोरपडेवरती हल्ला केला. परंतु संताजी घोरपडेंची मानसिकता अशी होती, त्यांनी त्याचा प्रतिकारही केला नाही. ते सरळ पुढे निघून गेले. अरे! तर ते ह्याच्या नादाला लागले नाही. तर संताजी घोरपडे विचार करा, की माझं आयुष्य म्हणजे एखादा माणूस स्वराज्यासाठी संपूर्ण आयुष्य वेच आणि ज्यावेळेला राजा त्याच्या विरोधात जातो, त्यावेळेला त्याची जी भावना आहे, हा थोडासा भावनिकतेचा भाग आहे. पण संताजी घोरपडेची भावनाच समजून घ्यायला पाहिजे. तो मग कुठेही स्वराज्याच्या विरोधात नाही गेलेला माणूस. अगदी, राजाच माझ्या विरोधात गेला म्हटल्यावर त्याचं सर्वस्व संपलंय थोडक्यात. अगदी बरोबर, अगदी बरोबर. त्यामुळं हा माणूस परतीच्या प्रवासाला लागला. म्हणजे महाराष्ट्राकडे आपल्या कर्मभूमीकडे निघाला, जन्मभूमीकडे. आणि वाटेमध्ये कर्नाटकच्या सीमेवरती संताजी घोरपडे, धनाजी जाधव आणि हनुमंतराव निंबाळकर यांची सामना झाला. याच्यामध्ये संताजीचं बरंचसं सैन्य मोडलं गेलं. कारण संताजी ह्यांच्याशी लढण्याच्या भूमिकेतून लढलेलाच नाही. मानसिकदृष्ट्या ते मानसिकदृष्ट्या तो लढलेलाच नाही त्यांच्याशी. आणि आता जरी त्यांनी लढायचं ठरवलं असतं, तरी त्यांनी ह्या दोघांना परास्त केलं असतं. अगदी बरोबर. परंतु त्याचं ते एम नव्हतंच, की यांना परास्त करावं आपण. त्या ह्याच्यातून त्यांनी माघार घेतली. तिथं बरचसं त्यांचे बाजारबुणगे बरेचसे नष्ट झाले. सैन्य बरचसं मोडलं आणि तिथं ठराविक काही विश्वासू लोकांनिशी तिथून तो निघाला आणि इकडे एक सातारच्या खालच्या बाजूला, मसवडच्या बाजूला एक डोंगर आहे. त्या डोंगरामध्ये एका गुहेमध्ये त्यांनी आश्रय घेतला आणि त्या गुहेमध्ये ते असताना हे जे अमृतराव निंबाळकर आहेत, ह्या अमृतराव निंबाळकरांची बहीण ही मसवडच्या मान्यांना दिलेली होती. ह्या बहिणीने कट कारस्थान केलं. माने, निंबाळकर दोघांनी कारस्थान म्हणजे यांच्या अगेन्स्ट आता संताजी घोरपडे एकटा सापडलेला आहे. आता याला संपवूया. मग एकीकडे मोगल आहेत, दुसरीकडे राजाराम महाराजांचं सैन्य आहे, तिसरीकडे हे असे लोक कोणतरी टपलेले आहेत. ह्या सगळ्यांच्या मध्ये तो संताजी घोरपडे सापडलेले आहे. मग एका ओढ्यावरती अंघोळ करताना निशस्त्र अवस्थेत असताना संताजी घोरपडेवरती हल्ला केला या लोकांनी. ऑफकोर्स निशस्त्रच करावं लागणार, कारण एवढा मोठा योद्धाच्या हातात शस्त्र असताना तो सोडणार आहे का? आणि संताजी घोरपडेवरती हल्ला करताना त्यांनी एवढी धास्ती होती, की ऑफकोर्स. पहिली शस्त्र पळवली त्याची. अगदी, अगदी बरोबर. आजूबाजूचे कोण त्याला समजा अंघोळ करताना काही 4 लोक सोबत असतील, त्यांना अगोदर मारलं त्यांनी बेसावधपणे आणि मग शस्त्र पळवली. ते डोहात अंघोळीला उतरलाय माणूस. आपल्याकडे अंघोळीला उतरलेला आणि देवपूजेला बसलेल्या माणसाला मारत नाहीत. अगदी बरोबर. बरोबर. अगदी बरोबर. कारण तो तो असा टायमिंग असतो, हं. की त्या टायमिंगला माणूस कोणाशी लढण्याच्या किंवा कुणाला वाईट बोलण्याच्या मनस्थितीत नसतो नसतो. आणि तिथे त्याच्यावर हल्ला करायचा नसतो. येस, अगदी. त्या परिस्थितीत संताजी घोरपडेवरती हल्ला करावा लागला यांना. कारण त्या परिस्थितीत जर संताजी घोरपडेवर तुम्ही हल्ला केला नसता, तर तर संताजी घोरपडेसारखा माणूस सहज 5-50 माणसं गोळा करून सहज. गेला असता. अगदी बरोबर. म्हणून संताजी घोरपडेला त्या डोहामध्ये मारलं गेलं आणि त्याचं शिर कापलं गेलं आणि ते औरंगजेबाकडे नेलं गेलं. येस. आणि ते शिर भाल्याच्या टोकावरती उभं करून ते सगळ्यामध्ये मिरवावं अशी औरंगजेबाची आज्ञा होती. परंतु संताजी घोरपडेचं नशीब आणि मोगलांचं दुर्दैव बघा. ते कॅरी करत असताना नदीला फार मोठा महापूर आला. त्या महापुरामध्ये ते सैन्य ज्यावेळेला ते क्रॉस करत असताना ते शिर वाहून गेलं आणि ते सैन्य औरंगजेबाला औरंगजेबाच्या त्या सैन्याच्या हाताचं त्याची ती धिंड काढण्यासाठी ते शिर त्यांचं अवेलेबल झालं नाही. तडपटच राहिला तो शेवटी. तडपतच राहिलं औरंगजेब. औरंगजेब. असा तो संताजी घोरपडेंचा तो दुर्दैवी अंत झालाय. म्हणजे एका तेजस्वी सूर्याचा जो दुर्दैवी अंत असतो, म्हणजे ज्याच्याबद्दल बोलताना सुद्धा आपल्याला गहिवरून येतं. गहिवरून येतं. अगदी बरोबर. असा तो संताजी घोरपडेंचा तो अंत झालेला आहे. खूप वाईट प्रसंग होता, की ज्यावेळेला संताजी घोरपडेंची गरज होती स्वराज्याला, त्यावेळेला संताजी घोरपडेंचा अंत झाला. आणि संताजी घोरपडेंचा अंत ही मराठ्यांच्या इतिहासातली एवढी मोठी पोकळी होती, की याच्यानंतर सुद्धा मराठ्यांनी पराक्रम केले. नाही असं नाही. परंतु संताजी घोरपडेंची जी त्यांच्या जाण्याने जी पोकळी भरून काढायची होती, ती त्यांना भरून काढता आली नाही. तेवढे नेत्रदीपक विजय हे मराठ्यांना त्याच्यानंतर मिळाले नाहीत, ते मिळवता आले नाहीत. हे संताजी घोरपडेंचं श्रेय होतं. अगदी बरोबर.
आज मीही आणि तुम्हीही संताजी घोरपडे यांच्याबद्दल विस्तृत जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मला असं वाटते, की शिलेदारांपैकी एक मोठं नाव म्हणजे संताजी घोरपडे होतं आणि ते मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे या पॉडकास्ट थ्रू. सर, आमच्या मुलांना, येणाऱ्या पिढीला संताजी घोरपडे आणखी विस्तृत स्वरूपात ऐकायचे असतील, वाचायचे असतील, तर आमच्याकडे काय मार्ग आहेत? हा खरं तर खूप महत्वाचा प्रश्न आहे. अगदी बरोबर. कारण कुठे दाखलेच नाहीयेत ना. हां. हे प्रश्न तयार करताना पण मला खूप विचार करावा लागला, खूप खोलात जावं लागलं. देवाकडून मला थोडंसंच काहीतरी मिळालंय. सो प्लीज आम्हाला काहीतरी सुचवा. आपल्या इतिहासाची परिस्थिती कशी आहे, की आपण एक पाऊल पाठी जायला पाहिजे. हं. तेव्हाच आपल्याला 4 पावलं पुढे मोठी मजल मारता येईल. हं, एक मागचं जे पाऊल आहे ना, हं, ते आहे शहाजीराजे हं, आणि पुढची जी पावलं आहेत, हं. ती आता कुठेतरी आपला इतिहास संभाजी महाराजांपर्यंत येऊन थांबलाय. त्याच्यापुढे आपल्याला राजाराम महाराज बघायचे आहेत, ते बरोबर. ताराराणी बघायचे आहेत, येसूबाई बघायचे आहेत आणि येसूबाईंचा मुलगा म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा मुलगा शाहू महाराज यांना बघायचं आहे. तर या इतिहासाच्या पुढचा म्हणजे संभाजी महाराजांच्या पुढचा इतिहास जर तुम्हाला व्यवस्थित जाणून घ्यायचा असेल किंवा संताजी घोरपडेंबद्दल जाणून घ्यायचं असेल, तर आजच्या घडीला 2 खूप सुंदर पुस्तकं आहेत. एक पुस्तक आहे सेनापती संताजी घोरपडे म्हणून, जे डॉक्टर जयसिंगराव पवारांनी कोल्हापूरचे लिहिलेलं आहे. खूप चांगलं संकलन केलंय, खूप चांगल्या प्रकारे लिहिले पुस्तक ते. ते कागदपत्रांच्या आधारे लिहिले आणि त्या व्यतिरिक्त आणखी कादंबरी आहे. कोल्हापूरचे एक अ, लेखक आहेत. रवी पार्वती शिवाजी मोरे म्हणून. पाठीमागे त्यांचं पुस्तक दिसतंय आपल्याला. याने काश्मीरपासून ते अगदी याच्यापर्यंत आपल्या खाली कन्याकुमारीपर्यंत या माणसाने प्रवास केलाय, हे चरित्र अभ्यासण्यासाठी. प्रत्येक ठिकाणी तो माणूस गेलाय. म्हणजे ऑन ग्राउंड जाऊन तिथली परिस्थिती काय आहे? तिथला भूगोल कसा आहे? कारण काही इतिहासकार आपले म्हणतात, गिरी म्हटलं की तिथं पर्वतच आहे. अगदी, अगदी बरोबर. हो. परंतु गिरी म्हटलं की तिथं पर्वत असतोच असं काही नाही. असं नाही. हं. त्यामुळे त्यांनी स्वतः जाऊन ते सगळे रेकॉर्ड्स चेक केले. त्याची भौगोलिक परिस्थिती निहाळली, की बाबा ही भौगोलिक परिस्थिती काय आहे? इथं सैन्य कसं आलं असेल? किंवा त्यांच्यासमोर काय चॅलेंजेस उभे राहिले असेल? अशा त्या पार्श्वभूमीवरती त्या माणसाने म्हणजे रवी मोरेंनी सेनापती संताजी घोरपडे, ममलकत मदार म्हणजे राजाचा आधार आणि जफ्तन मुलूक म्हणजे मुलूक काबीज करणारा अशा आशयाचं ते एक पुस्तक लिहिलं. ते 300-350 पानाचं पुस्तक आहे. कादंबरी स्वरूप आहे, परंतु याच्यामध्ये त्यांनी कादंबरी स्वरूप मांडताना कुठलाही संदर्भ गहाळ केलेला नाही किंवा कुठल्याही संदर्भाला सोडून कुठलंही अतिरिक्त लिखाण केलेलं नाही. ही कादंबरीमध्ये एक असतं, की लोकं विनाकारण थोडेसे भावनिक होऊन लिहितात, की ज्याला काही अर्थ नसतो. तसं खराखुरा इतिहास मांडला. खरा-खुरा इतिहास लिहिला. ओके. जेवढी गरजेची आहे तेवढी भावनिकता त्यांनी त्याच्यात मांडली. परंतु त्या चरित्राला न्याय देण्यासारखं एखादं जे कादंबरी म्हणतो, अतिशय परफेक्ट कादंबरी त्यांनी सेनापती संताजी घोरपडे नावाच्या त्या पुस्तकाच्या अनुषंगाने रूपाने त्यांनी वाचकांना दिलेली आहे. तर ही 2 पुस्तकं आपण आवश्यक वाचावी. पण सर तुमची पुस्तकं आहेच की जिंजी म्हणून. तुमच्याही पुस्तकाबद्दल आम्हाला सांगा. मलाही कुठेतरी वाटत होतं, की राजाराम महाराजांच्या नंतर कारण मी 22 वर्ष दक्षिण भारतामध्ये अ, हा सगळा अभ्यास केलेला आहे. 22 वर्ष जिंजी असेल किंवा दक्षिण भारतात जे आपल्या लोकांनी योगदान दिलंय किंवा त्यांचे फुटप्रिंट्स आहेत, त्याच्यावरती मराठ्यांच्या दक्षिणेतील पाऊलखुणा म्हणून मी पुस्तक लिहिलं. याच्यामध्ये महाराष्ट्रातून जे दक्षिण भारतामध्ये आपले लोकं गेले, त्यांनी काय पराक्रम केला? पराक्रम ठीक आहे, पराक्रम हा पुस्तकापुरता मर्यादित राहतो. पण एवढे लांब जाऊन त्यांच्या फुटप्रिंट्स काय आहेत? अगदी हे खूप महत्वाचं असतं. हो. त्यांनी बांधलेले किल्ले असतील, सराया असतील, मंदिरं असतील, तटबंदी असतील किंवा काही मंदिरांना दान दिलं असेल, मंदिरं बांधली असतील. ह्या गोष्टी ज्या आज तिथं अस्तित्वात आहेत, काही राजवाडे असतील, ह्या सुद्धा खूप महत्वाच्या आहेत. अगदी बरोबर. मग त्या सगळ्या गोष्टींचं संकलन करून, त्याचे ऐतिहासिक पुरावे गोळा करून, आपण ते मराठ्यांच्या दक्षिणेतील पाऊलखुणा नावाचं पहिलं पुस्तक लिहिलं 2 वर्षापूर्वी ओके. आणि त्याच्यानंतर आता 6 महिन्यापूर्वी जिंजी मराठ्यांची दक्षिणेतील राजधानी. हे पर्टिक्युलर जिंजी एका किल्ल्यावरती पुस्तक लिहिलं. तर त्या किल्ल्याचा इतिहास एवढा मोठा आहे, की आजपर्यंत आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाला सुद्धा तिथं 3 किल्ले किंवा 2 किल्ले आहेत, ह्याच्या पलीकडचा इतिहास माहीतच नाहीत. आणि हे किल्ले असे आहेत, की याला छत्रपती शिवाजी महाराजांनी 8 किल्ल्यांना वेगवेगळी नावं दिलेली आहेत. ती मराठी नावं. ते सगळं आपण त्या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे. त्याच्यामध्ये
अगदी दक्षिणेमध्ये पहिले जे शहाजी राजे आले किंवा त्या शहाजी राजांचा दक्षिणेशी कसा संबंध आला, शिवाजी महाराजांचा कसा आला, राजाराम महाराजांचा कसा आला, संभाजी महाराजांचा कसा आला किंवा त्या किल्ल्यावरती त्यांची मुलगी आणि त्यांचे जावई हरजीराजे महाडिक ते जवळ-जवळ 10 वर्ष त्यांचं वास्तव्य तिथं होतं. त्यांचा संबंध कसा आला. त्याच्यानंतर शाहू महाराजांच्या कालखंडामध्ये जिंजीची परिस्थिती काय होती. त्या संपूर्ण इतिहासाचा आढावा किंवा दक्षिण भारताच्या इतिहासाचा आणि त्यावेळेला गुत्ती सोंडूरचे घोरपडे जे होते, ह्यांचाही खूप मोठा रोल आहे त्याच्यामध्ये. तर हा संपूर्ण इतिहास आपण त्या पुस्तकामध्ये समाविष्ट केलेला आहे. येस. तर हे सगळं तुम्ही म्हणजे पुढचा जो इतिहास आहे ना, की पुढे काय घडलं याची उत्तरं या आता जे मी 3-4 पुस्तकं तुम्हाला सांगितली, याच्यामध्ये त्याची उत्तरं तुम्हाला सहज सापडू शकतील. अगदी बरोबर. तुम्हाला जर ही पुस्तकं विकत घ्यायची असतील, तर या पुस्तकासंदर्भातली सगळी माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये देतेच आहे. सर, खूप खूप मनापासून थँक यू. तुम्ही आलात आणि आम्हाला खरेखुरे संताजी घोरपडे इतक्या जवळून समजून सांगितले, त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. थँक यू सो मच. आपण सुद्धा मला एक प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला. तुमच्या मार्फत मला संताजी घोरपडे 4 लोकांपर्यंत सांगता आले. अगदी बरोबर. मला असं वाटतं, की एवढ्या विस्तृत स्वरूपात मी पहिलाच पॉडकास्ट करते आहे संताजी घोरपडे यांच्याविषयी. कारण मी प्रश्न तयार करताना खूप शोधलं, सोशल मीडियावरही शोधलं. मला नाही तेवढी पाहिजे तशी माहिती मिळाली. आपले सेनापती जे आहेत ना, ते आपल्याला ढाल तलवारीच्या पलीकडे जाऊन समजून घेतले पाहिजे. अगदी बरोबर. ढाल तलवारीच्या पलीकडे एक चरित्र ज्याला आपण म्हणतो. येस, येस. शिवाजी महाराजांचं सगळ्यात मोठं एक आहे, की शिवाजी महाराजांचं चरित्र. अगदी बरोबर. शिवाजी महाराज किंवा आपल्या लोकांचे चरित्र सोडून आपण बाकी सगळ्या गोष्टींच्यावर बोलतो. अगदी पण त्यांचं चरित्र काय आहे? अगदी बरोबर. कॅरेक्टर आपण जे म्हणतो ना, कॅरेक्टर माणसाचं खूप महत्वाचं असतं. येस, येस. हे कॅरेक्टर समजून घेतलं पाहिजे. कारण मला असं वाटतं माणूस त्या आचरणातूनच घडत राहतो. अगदी, अगदी. चरित्र हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण ते वाचल्याशिवाय आपल्याला आचरण कळत. अगदी बरोबर. जेव्हा तुम्ही एखादं कॅरेक्टर वाचता ना, त्यावेळेला त्याच्या मुळाशी पोहोचता, की त्या माणसाचं इन्स्पिरेशन कोण आहे? आणि जेव्हा आपण त्या इन्स्पिरेशन पासून वाचायला सुरुवात करतो ना, त्यावेळेला एक्झॅक्टली ती लिंक लागते अगदी आपल्याला. बरोबर. अचानकच आपण मध्येच पकडलं तर ते समजत नाही. त्यासाठी तुम्हाला सुरुवातीपासून हे समजून घ्यावं लागेल. येस. थँक यू सो मच सर. धन्यवाद. तुम्हाला आजचा पॉडकास्ट कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी पुस्तकांची लिस्ट देतेच आहे डिस्क्रिप्शनमध्ये. आजचा पॉडकास्ट हा खूप महत्त्वाचा आहे. सोशल मीडियावर आपले आजचे तरुण जे काही बघत असतात, मी असं म्हणत नाही प्रत्येक गोष्टीमध्ये माहितीच असते, काही गोष्टींमध्ये नसतेही. पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा, अशी मी तुम्हाला मनापासून विनंती करते. कारण या गोष्टीमधनं, या पॉडकास्टमधनं लोकांना एक चरित्र कळणार आहे, ज्याच्यातनं आपली पुढची पिढी घडणार आहे. आचरण हे खूप महत्त्वाचं असतं, आपण आत्ताच ऐकलं. त्यामुळे सगळ्यात जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही व्हिडिओज बघतायत, आम्हाला सगळं कळतंय, पण तुम्ही सबस्क्राईबचं बटन दाबत नाहीये. सो प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. थँक यू सो मच.